है, उसको पढ़ने की कोशिश करनी है, नहीं समझ रही तो चैट जीपीटी को भेज देना है, फिर मैं कुछ दिन के बाद आपको ऐसे भी बता दूंगा कि कैसे पढ़ते उसको। वैसे मैंने आपको बता दिया है ना, आप एक बार पढ़ने की कोशिश करो, हो गया इंक्रिप्टेड। जैसे 7 में आप टी है, 1 आ है, तो ठीक है, वो देख लेना आप, एआई को फोटो भेज के वो बता देगा कैसे रीड करना है। और हाँ, जिन्होंने वो पढ़ा और जिन्होंने वो अच्छे से वो लैंग्वेज समझ ली, कोडिंग लैंग्वेज, वहाँ पे क्लियरली लिखा है ओनली प्रोग्रामर कैन रीड दिस, ठीक है। कारण की जेव्हा आपण कोणी प्रोग्रामर असतो, ठीक आहे, जावास्क्रिप्ट सारखे मोठे मोठे डाटाबेससाठी तो त्याची प्रॅक्टिस करतो, तर त्याला अवघड जातं. तर स्टार्टिंगला ह्या अशा छोट्या छोट्या प्रोग्राम्स त्यांना प्रॅक्टिस करावं लागते, जे अशा पद्धतीने ते बोलतात. याच्याने काय असतं की त्यांचा माइंड फिल्टर होतो, त्यांना प्रॅक्टिस होऊन जाते अशा गोष्टींची. जेव्हा आपण कोडिंग करतात ना, तर ते त्यांना जास्त विचार करण्याची त्यांची विचारक्षमता जाणून जाते, आणि म्हणून अशा पद्धतीची ती वापरतात. म्हणून इथे लिहिलेले आहे ओनली प्रोग्राम कॅन रीड दिस. म्हणून तुम्ही पण प्रयत्न करा, आणि जेणेकरून ही प्रॅक्टिस जर का तुम्ही कराल तर पायथॉन प्रोग्रामिंग, जावास्क्रिप्ट वगैरे ह्या लँग्वेज तुम्हाला लवकर समजतील, जास्त डोकं लावण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. मग सगळ्यांनी फॉलो करायचं, कमेंटला टाकून द्यायचं, जसं की मी तुम्हाला एक कमेंट करून दाखवतो. अभी देखता हूँ मैं, ट्राय करके. अभी आया तो अच्छा, ठीक, अच्छी बात है. बापरे बापरे बापरे, आता मलाच वाचायला नाव टाकलेले बरं का हे. नाही रे, हे तुम्ही काही टाकताय बरं का. तुम्ही चुकीची लँग्वेज बनवतायत, मला समजलं तर पाहिजे ते. तुम्ही तर कीज कोणाकडे देऊन ठेवली त्याची. मेरे पास उसकी की दे दो बच्चा, आपके पास मत रखो प्लीज, मुझे नहीं समझ आ रही हो. उसमें तो नंबर होने चाहिए थे यार. चैट जीपीटी से पूछ लेना. ठीक है चलो, मैं कमेंट करने वाला था ना. हाँ, तो मैं मेरा नाम कमेंट करता हूँ, आप पढ़ लेना. तो वहाँ पे था 5 एस के लिए शायद, है ना. बहुत हैंग हो रहा है. और आई के लिए क्या था, ए के लिए क्या था. अरे ए के लिए कुछ नहीं था, ए को तो ए ही था, ठीक है. एच के लिए एच ही था, आई के लिए 1 था, है ना. और एल के लिए नहीं था शायद. तो ये नाम हो गया मेरा ऐसा शायद से, है ना. तो आप भी आपके नाम मेंशन करो स्टार्टिंग में, सीखो और सिखाओ. आप करोगे तो दूसरे बच्चे भी करेंगे, ठीक है. हे बघा कसं केलंय मी. 5 ए, बापरे कोण आहे हा. इनक्रिप्टेड मेसेज, हा कुठून उचलून आणतोय रे. हा चॅट जीपीटी कडनं म्हणतोय. कॉपी पेस्ट नको करू बरं का, मला एवढं इनक्रिप्टेड लँग्वेज नाही वाचताय. बापरे बापरे, ईमेलच चेंज केली का काय. जाऊ दे बाबा, ठीक आहे चला. हां, तेवढी सिंपल वाली शिकायची, एकदम हायने जायचंय. इनक्रिप्टेड लँग्वेज कोण शिकत बसणार, ती सिक्युरिटीसाठी यूज केली जाते, ठीक आहे. हां, तर कुठं होतो आपण, इथं. मग हे टेक्निकल सिक्युरिटी झाली की नाही. जर का तुम्ही त्या भाषेत बोलणार आणि मी पण त्या भाषेत बोलणार, तर तिसऱ्या व्यक्तीला ते समजणार नाही. तिसरा व्यक्ती कोण झाला मग आपल्या क्लासेसमध्ये. आपण कधी रेग्युलर गोष्टी घेतोय, आपल्याला माहिती आहे की सरांनी कोणती लँग्वेज शिकवलेली आहे आणि सर कोणत्या लँग्वेजच्या बाबतीत बोलत होते, कमेंटमध्ये बोलायचं, तर त्याच व्यक्तींना समजेल जो व्यक्ती रेग्युलर येते क्लासला. जो व्यक्ती थर्ड व्यक्ती असेल, जो आलाच नाही आहे, क्लास अटेंड करत नाही आहे, अगं मुलगा, मग तो त्याला समजणार नाही ते. म्हणून त्याच पद्धतीने इंटरनेटवरती इन्क्रिप्शनचा टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. जेव्हा आपण इंटरनेटवरती आपण मेसेज पाठवतो तेव्हा इन्क्रिप्टेडमध्ये फॉर्मॅटमध्ये पाठवतो, जेणेकरून तो तिसऱ्या व्यक्तीला वाचता येत नाही. एखादा व्यक्ती जर का इंटरनेटमध्ये घुसपेट जरी केली असेल, आणि हे तुम्हाला ते पण सांगेल मी की एखादा व्यक्ती इंटरनेटमध्ये घुसून कशा पद्धतीने आपले नेटवर्क कॅप्च करतो, म्हणजे तुम्ही पण चेक करू शकता. ते काय करतो, तो अनऑथराइज काहीतरी पेंटेशन काही ना काही करून तो एक्सेस मिळवतो, आणि मिळवल्यानंतर त्या सिस्टममध्ये जाऊन त्या सिस्टमचं नेटवर्क कॅप्च करतो, त्याचे पॅकेट कॅप्चर करतो, आणि त्या पॅकेटमध्ये सगळं लिहिलेलं असतं की इन्फॉर्मेशन काय जाते. आता समजा तुम्ही इन्क्रिप्टेड लँग्वेज यूज करताय, तर तिथं इन्क्रिप्टेड लँग्वेज होईल, जसं की आपल्या ह्या पद्धतीचं. तो काय करतो, काही टायमाला इन्क्रिप्ट करायला भरपूर वेळ लागतो त्याला. तो घेऊ शकतो ती इन्फॉर्मेशन, पण ती डिक्रिप्ट करायला त्याला समजून घे भरपूर वेळ लागेल. ॲप्स लागतील, लिनक्स सारखे मोठे मोठे सॉफ्टवेअर लागतील, आणि माझ्या मते ते होईल की नाही होईल. म्हणून ते भरपूर अवघड जातं त्यांना डिक्रिप्ट करायला. जोपर्यंत ते पासवर्ड पण चेंज होईल, समजा पासवर्ड तिथे सापडते त्याला, तोपर्यंत तो व्यक्ती पासवर्ड चेंज करून घेईन, आणि ती ऍक्टिव्हिटी समजून नाही की हे ॲप होतं बुवा, आणि तोपर्यंत तो माहिती करेल त्या शब्दाला, तोपर्यंत तो सगळं पासवर्ड वगैरे चेंज होऊन जाईल. समजते सगळं ना. याला म्हणते इन्क्रिप्शन.
ठीक आहे. मी अजूनपर्यंत असं ऐकलं नाही की इन्क्रिप्शनला तोड दिलेला आहे कोणी, पण काही टायमाला ते मोठे मोठे टूल्स असतात जे वाचून घेतात तिला. ठीक आहे, पण ते परफेक्ट नसतं, असं नाही की ते 100% खरंच असेल. ठीक आहे. टेक्निकल लॉजिक कंट्रोल, मग समजलं तुम्हाला. मग तुम्ही जे पण सिक्युरिटी घेणार लॉजिकली सिस्टममध्ये ती ही टेक्निकल सिक्युरिटीमध्ये येणार. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिक्युरिटी, आता मला सांगा, हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे एका संस्थासाठी आणि एक टीमसाठी घेतलेले निर्णय असतात. म्हणजेच याच्यात सिक्युरिटी काय बघा, इन्व्हॉल्व रूल्स, पॉलिसी, प्रोसेस अँड प्रोफेशनल ट्रेनिंग. एक्झाम्पल इन्क्लूड सिक्युरिटी पॉलिसी, अवेअरनेस ट्रेनिंग अँड रेग्युलर ऑडिट. रेग्युलर ऑडिट पण त्यात सामील आहे. मीन्स आपली स्कूल आहे, ठीक आहे, एखादं कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये सिक्युरिटी बनवून ठेवण्यासाठी आणि पुढचे जे थ्रेट्स आहेत त्यांना वाचवण्यासाठी, म्हणजे थ्रेट्स होण्याच्या पहिले, म्हणजे जर का ही निर्णय किंवा हा नियम जर का आपण पाळला तर थ्रेट एखादा अटॅक होण्याच्या पहिलेच तो खतम होऊन जातो. मग हा नियम कोणता? हा आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल्स, याला असं म्हटलं. मग हा कसं काम करतो? बबलूच्या कम्प्युटरमध्ये मागच्या वेळेस एक सपिशियस लॉगिंग ॲक्टिव्हिटी सापडली, ज्याने पूर्ण कंपनीचा डाटा, महत्त्वाचा डाटा लीक झाला आणि त्याला डार्क वेबवरती एक्सपोर्ट केला. ठीक आहे. मग इथून बबलूच्या कंपनीला भरपूर मोठी ठेच भेटली आणि मालकाला पण, जेणेकरून त्यांनी एक निर्णय घेतला आणि एक नियम मांडला की जेवढे पण काही ॲक्टिव्हिटी झाल्या होत्या मागच्या वर्षापासून, जेवढे पण हॅकिंग झाले होते नवीन आणि जेवढे पण दुसऱ्या कंपनीमध्ये, त्यांच्यासारख्या दुसऱ्या कंपनीमध्ये तशा पद्धतीचे आणि नवीन पद्धतीचे हॅकिंग टिप्स आणि अशा पद्धतीचे आढळले होते, ते सगळे एक नियम करून त्यांनी ते नियम फॉलो करणे चालू करून दिले. की अशा पद्धतीचं कधी त्याच्यावर काय केलं, चांगले निर्णय काढले. जसं की समजा तुमचं घर आहे, हे दरवाजा पुढचा, ठीक आहे, आणि हा मागचा दरवाजा आणि इथं मोठी खिडकी तुमची. ठीक आहे. तुम्ही काय असतं, तुम्ही गावाला जातात तर तुम्ही हे पण बंद करून टाकणार, हे पण बंद करून टाकणार, आणि काय वेळेस काय असतं की तुम्ही आतमधून ही कडी लावून देतात, आतमधून इथली कडी लावतात आणि इथे पण आतमधून लावतात, बाहेरून लावत नाही. आणि एक विकनेस असतो की ही कडी जी नसते ती नाजूक असते, की थोडासा पण धक्का दिला की ती तुटून जाईल आणि तो दरवाजा ओपन होऊन जाईल, किंवा तिला थोडासा पण प्रयत्न केला त्या दरवाजाला ओपन करण्याचा, किंवा मला आतमध्ये जायचे, तर तो लगेच ओपन होऊन जाईल. मग काही नाही, ती चोरी होऊन जाईल. आणि मग पुढच्या वेळेस हे घरवाले काय, म्हणजे हे होम कोणत्या गोष्टीची काळजी घेईल, पहिले ते चांगल्या कड्या बसवून घेतील, ते सगळ्या स्ट्रॉंग लॉक तर बाहेरून आणि पुढून सगळ्यांकडे लॉक लावून घेतील. ही झाली सिक्युरिटी. म्हणजे मागे जे झालं होतं ते पुढे नको व्हायला, परत नको व्हायला, त्या गोष्टीला सुधारायचं, त्याला आपण काय म्हणतो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिक्युरिटी. मीन्स एखाद्या सिस्टमसाठी किंवा एखाद्या पूर्ण कंपनीसाठी एम्प्लॉईजला अवेअरनेस करणं, त्या गोष्टींपासून माहिती देणं, त्यांना सगळ्यांना ही माहिती पोहोचली पाहिजे, याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिक्युरिटी म्हणतात. आपण जे शिकतोय त्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिक्युरिटी म्हणतात. आपण आता काय शिकतोय, सायबर सिक्युरिटी शिकतोय, की आपल्याला सोबत कधी काही झालं तर आपण अशा पद्धतीने आपला बचाव करू शकतो. मग याच्यामध्ये ती सगळी सिक्युरिटी येते. मग याच्यामध्ये काय येईल, सिक्युरिटी ऑडिट. सिक्युरिटी ऑडिटमध्ये काय काय असतं, एक पेपर असं समजा किंवा एक बुक असेल ज्याच्यामध्ये सगळे ते नियम असतील, की मागच्या वेळेस असं झालं होतं, ह्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने अवेअरनेस राहा, किंवा अपडेटेडमध्ये किंवा अशा पद्धतीने काही अपडेट होतोय तर अशा पद्धतीने अपडेट होतोय, ते अशा पद्धतीने पण होऊ शकतं. ठीक आहे, ट्राय केलेले एथिकल हॅकरनी बघितलंय की अशा पद्धतीने एवढा रिस्क आहे या गोष्टीचा, बग्स आहेत, तर तुम्ही त्यांना फॉलो करतात तर ते येतात तुमचे. की तुम्हाला हे समजलं असेल, टेक्निकल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि कंट्रोल सिक्युरिटी. मग पूर्ण नियम जे बोलणार आपण किंवा नियम फॉलो करायला लावणार त्या कंपनीला, तर ते येणार तुमच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिक्युरिटीमध्ये. मग कळलं का तुम्हाला, सिक्युरिटी, सायबर सिक्युरिटी कंट्रोल्स याच्यामध्ये एवढंच होतं. बाकी बिलकुल ॲज इट इज हे सेम आहेत. पण जर का तुम्हाला याच्यातून प्रश्न येतो तर तुम्ही हे करेक्टिव्ह, डिटेक्टिव्ह तुम्हाला ओळखता आले पाहिजे. आता हे पण मी तुम्हाला सांगतो, पहिला मला तुमचे चेहरे बघू द्या, समजतंय ना? ठीक आहे, याच्यावर हार्ड क्वेश्चन येते तुम्हाला, म्हणून 2-3 म्हणजे 3-4 क्वेश्चन येते. आणि जे मुलं ओल्ड आहेत ना त्यांनी केलं पाहिजे. प्रोटोकॉल्स, अरे भरपूर टॉपिक राहून गेले आपले मागचे. आपले टाईप्स, फाईलचे टाईप्स बाकी वाटतं सांगायचे आहे ना, फाईलचे टाईप्स नाही सांगितले मी तुम्हाला, आणि ते महत्त्वाचे याच्यात सायबर सिक्युरिटीमध्ये हे करणं. प्रोटोकॉल्स मी तुम्हाला एक PDF टाकतो, प्रोटोकॉल्स बघून घ्या. त्या सगळ्या ट्रॅक्टर एसट्या पाहून घ्या जे डाटा इंटरनेटवरती इकडनं तिकडे पोहोचवतात. ठीक आहे, मग तुम्हाला माहिती नाही पाहिजे, मला माहिती नाही की त्या गाडीचे आणि त्या
प्रोटोकॉलचे नियम तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे आणि प्रत्येक प्रोटोकॉल कोणत्या गोष्टीसाठी यूज होतो, त्याचा पोर्ट नंबर काय आहे थोडक्यात तुम्ही वाचून घ्या. मी जसं तुम्हाला सांगितलं मागच्या वेळी मी सेंड केलं होतं तुम्हाला, कारण की ते लागेलच आपल्याला. मी लाईव्ह स्कॅनिंग करून दाखवेल तुम्हाला, पोर्ट स्कॅनिंग. ठीक आहे, मी त्याचे ऋतिकला सांगितलं, ऋतिकने करून पण टाकलं. ते डायरेक्ट ओपन दिसतं पोर्ट, UDP ओपन, TCP. तर तुम्हाला ते पण मी तुम्हाला दाखवेल एक वेळेस, तर तुम्ही हे सगळं फॉलो करा. म्हणून UDP काय सर, TCP काय सर, IP काय सर, हे मी ऐकणार नाही तेव्हा. ठीक आहे, आणि मी सांगणार पण नाही. म्हणून म्हणते आतापासूनच मी PDF टाकून देईल, बघून घ्या. ओके, हाँ तो आगे क्या था. तर हे त्याच्याच भाऊ आहेत जुळवा. आपण आता हे बघू. प्रिव्हेंटिव्ह, डिटेक्टिव्ह आणि करेक्टिव्ह. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे डिझाइनेड टू स्टॉप थ्रेट्स बिफोर द कॅन बिकॉज हार्म, एक्झाम्पल फायरवॉल, स्ट्रॉंग पासवर्ड अँड बायोमेट्रिक लूप्स. ही ती प्रिव्हेंटिंग आहे, ती काळजी आहे. ठीक आहे, जी एखादं अटॅक होण्या अगोदर जी काही सिक्युरिटी घेतली जाते ती प्रिव्हेंटिव्ह मध्ये येते. म्हणजे जसं की फायरवॉल लावून द्यायचा, स्ट्रॉंग पासवर्ड, बायोमेट्रिक. काय आहे की एखादा अटॅक होईल, जर का हे नसलं तर डायरेक्ट कोणी ॲक्टिव्ह होऊन जाईल आणि ते हॅक होईल किंवा तो डाटा चोरी होईल, अनऑथराइज ॲक्सेस होईल. तर मग हा अटॅकमध्ये बदलून जाईल ना जर का हे नसलं तर. म्हणून हे कशासाठी लावले, की हे कशासाठी लावले याचे कारण काय लावण्याचे, पासवर्ड आणि बायोमेट्रिकचे. बायोमेट्रिक काय माहिती ना, फिंगरप्रिंटचं. ठीक आहे, तर पासवर्ड आणि फायरवॉल का लावले आपण, तर की एखाद्या व्यक्ती, ज्या व्यक्तीला पासवर्ड माहिती तोच व्यक्ती गेला पाहिजे, तो व्यक्ती नको गेला पाहिजे ज्या व्यक्तीला एक ऑथॉरिटी नाही आहे. ठीक आहे, मग हे ते प्रिव्हेंटिव्ह मध्ये. त्यामुळे याच्यात काय सिक्युरिटी ऑडिट येईल नाही प्रिव्हेंटिव्ह मध्ये. मला वाटतं प्रिव्हेंटिव्ह मध्ये सिक्युरिटी ऑडिट पण येईल, कारण की हे होण्या अगोदर, थ्रेट होण्याच्या अगोदर पहिले वाचवण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह केलेले. तर प्रिव्हेंटिव्ह मध्ये सिक्युरिटी ऑडिट पण येईल. सिक्युरिटी ऑडिट काय, एक लिस्ट, एक चिठ्ठा आहे तुमच्याकडे. जसं की एखादा तुम्ही मार्केटला जातात आणि ती पूर्ण लिस्ट आहे ज्याच्यामध्ये पूर्ण भाजीपाला लिहिलेला आहे तुमचा, आणि तुम्ही किती भाजीपाला आणलात, किती व्हायचा होता, त्याच्यामध्ये कसं असतं लिहिलेलं सगळं. तसं हे सिक्युरिटीमध्ये कोणते नियम तुम्ही पाळले पाहिजे असा पूर्ण एक लिस्ट असते, त्याला सिक्युरिटी ऑडिट असं म्हणतात. सिक्युरिटी ऑडिट अजून हे पण म्हणतात की प्रत्येक प्रत्येक वेळेस ऑडिट घ्यायची, रिअल एक्झाम्पल करून दाखवायचं की खरंच असं झालं तर तू काय करतो, त्या व्यक्तीला विचारायचं, रिअल ऑडिट करून. त्याला आपण ऑडिट असं म्हणतो. मग त्या सिक्युरिटीला वाचवण्यासाठी ती पण येईल त्याच्यामध्ये. डिटेक्टिव्ह काय आहे, आयडेंटिफाय थ्रेट्स or suspicious activity is the acquire example CCTV instruction detection system IDS and system lock. डिटेक्टिव्ह मध्ये काय आहे, ओळखणं, सस्पिशियस ऍक्टिव्हिटी ओळखणं, डिटेक्ट करणं. ठीक आहे, याच्यात काय असेल, एखादा थ्रेट झाला, ठीक आहे, अटॅक होऊन गेला, आणि अटॅक कशा पद्धतीने झाला हे बघण्यासाठी किंवा पाहण्यासाठी आपण CCTV इन्स्ट्रक्शन डिटेक्शन सिस्टम IDS ह्या गोष्टींचा वापर करतो. आता CCTV केव्हा कामात येईल, CCTV थोडं ना थांबवणार आहे, बाबा चोरू नको थांब उतरून जाईल तो खाली, थांबव. CCTV काय करेल, लक्ष देईल, तो बघेल की ही ऍक्टिव्हिटी झाली होती आणि आपल्याला सांग. ठीक आहे, मग तो काय डिटेक्टिव्ह केला, त्याने डिटेक्ट केलं. इन्स्ट्रक्शन डिटेक्शन सिस्टमचं पण तेच काम आहे. मोठ्या मोठ्या सिस्टममध्ये आपण जर का राउटरमध्ये पण ते फिट होऊन जातं. तर काय असतं, नेटवर्क पॅकेट्स कॅप्चर करतात, आणि नेटवर्क कॅप्चर केल्यावरती त्या नेटवर्कमध्ये काही सफिशियंट ऍक्टिव्हिटी असली तर ते सांगतात की बघा अशा टायमाला अशी ऍक्टिव्हिटी झाली होती, बघून घ्या तुम्ही, आम्हाला नाही समजत आहे, आणि की आम्हाला ब्रेन दिलेला आहे तुम्ही. लगेच IPS म्हणतो, हो मला ब्रेन दिलेला आहे, थोडंफार मला सांगितलेलं आहे, जर का असं असलं तर मी अटॅक केला होता, बघा मी याला बॅन केलं होतं, मी याच्यावरती ऍक्शन घेतली होती, ज्याच्यावर ऍक्शन नव्हती घेतली ते हे होते, तो अशा पद्धतीने सांगितलं. हे काय IDS IPS डिटेक्ट करतात. मग खतरा होण्या झालेला असेल तेव्हा ते डिटेक्ट करतात, ओळखतात. मग हे याच्यात येतात. ठीक आहे, डिटेक्टिव्ह मध्ये. नंतर येतं करेक्टिव्ह. करेक्टिव्ह मध्ये ते सगळे येतील जे सुधारमध्ये येतील. आता याच्यात सिक्युरिटी ऑडिट वाटतं, याच्यात पण येईल सिक्युरिटी ऑडिट, आणि याच्यात ओळखण्यासारखं एखादं मी तुम्हाला एक पॅराग्राफ दाखवेल, ते बघून घेता तुम्ही, त्याच्यात तुमचं डाऊट्स क्लिअर होणार आहे. हेल्प मिटिगेट डॅमेज अँड रिस्टोर सिस्टम आफ्टर अ सिक्युरिटी इन्सिडेंट. एक्झाम्पल बॅकअप, रिस्टोरेशन, पॅच अपडेट अँड इन्सिडेंट रिस्पॉन्स प्लॅन. म्हणजेच एखादा अटॅक किंवा हल्ला झाल्यावरती टायमावरती आपला डाटा कसा बॅकअप घ्यायचा, ते परत पूर्ण स्थापित कसं करायचं, जसा व्यक्ती तो होता, जसं ते सॉफ्टवेअर आधीपासून होतं, जसं ते नॉर्मल पद्धतीत होतं, त्याला परत त्याच पद्धतीत कसं आणायचं, ते नॉर्मल कसं करायचं, तेव्हा ते करेक्टिव्ह मध्ये येतं. म्हणजे ते झालेले ज्या चुका आहेत त्या करेक्ट करायच्या, त्याच्यामध्ये डॅमेज कमी करतील,
जितका तो डॅमेज झाला आहे कम्प्युटर किंवा त्याला जेवढे सॉफ्टवेअर चुकीचे सॉफ्टवेअर जितके काही मालवेअर्स गेले असतील ते मालवेअर्स काढायचे मोठे मोठे वापरून अँटीव्हायरस वापरून लगेच टूल किट वापरून त्यांचे सॉफ्टवेअर असतात. कधी एखादं सॉफ्टवेअर आहे ना समजा कळलं की याच्यात काय ॲक्टिव्हिटी तर फॉरेन्सिक लॅबकडे असे सॉफ्टवेअर असतात की ते सॉफ्टवेअर त्यांनी टाकले ना ते सॉफ्टवेअर स्वतः शोध घेतात डायरेक्ट पूर्ण सिस्टम स्कॅन करतात. हां पूर्ण काही ॲक्टिव्हिटी असते तिला ब्लॉक करतील हटवून टाकतील आणि लगेच सांगतील की एवढी ॲक्टिव्हिटी आम्ही ब्लॉक केली याच्यामध्ये. पण ते सॉफ्टवेअर असे असतात की त्यांना जेवढं सांगितलं असं सॉफ्टवेअर तेवढंच ते करतात. जर का त्या सॉफ्टवेअरमध्ये समजा मी जर का सांगितलं की बघ असा हा व्यक्ती भेटला त्याला मारायचं तुला, हा व्यक्ती हा राहुल भेटला तर राहुलला पण पकडून ठोकायचंय, हा हर्षला पण पकडून ठोकायचंय, त्याच्यामध्ये त्या प्रोग्राममध्ये लिहिलेलं असतं की हा हे सगळे मुलं काय आहेत अँटीव्हायरस आहेत, सॉरी अँटीव्हायरस म्हणतात व्हायरस आहेत, हे सापडले ते घेणार तिथंच जागेवरती सोडायचं. मग त्या पिनला जेवढं सांगितलं किंवा त्या सॉफ्टवेअरला जेवढं सांगितलं तो त्या सॉफ्टवेअरला पडेल. म्हणून प्रत्येक गोष्टीला अपडेट ते ठेवतात. ठीक आहे. जर काही अपडेटेड नसलं आणि नवीन काही ऍक्टिव्हिटी असते तर त्याच्यात ते पण चाललं जातं. समजतंय माझं बोलणं सगळ्यांना? कळतंय मुलांना? आता एखादा नवीन हॅकर आलाय किंवा एखादा नवीन त्यांनी काहीतरी नवीन सॉफ्टवेअर बनवलाय मालवेअर बनवलाय तो कसं काय एवढं केलं म्हणून ते फॉरेन्सिक लॅबचं कामच ते असतं की नवीन गोष्टींना पण ते बघतात की नेमकं चुकी कुठून झालेली आहे ऍक्टिव्हिटी कुठून घेतली गेली ते शोध घेतात त्या गोष्टीचा. म्हणून फॉरेन्सिक लॅब आणि इन्व्हेस्टिगेटर लागतात ह्या गोष्टींसाठी. सगळं काम सॉफ्टवेअरवर होत नाही. हां पुढे मग करेक्टिव्ह हे त्याच्यात सगळे येईल. मग आता चार्टला बघितल्यावरती तुम्हाला एकदम छान पद्धतीने समजेल. तर द रिमेंबर दिस कन्सिडर द एव्हरी कंट्रोल हॅज नेचर वेअर इम्प्लिमेंटेड अँड फंक्शन वॉट इट डज. ठीक आहे. ही कशा पद्धतीने कशी सिक्युरिटी कोणत्या ह्याच्यासाठी घेतलं जातं. CCTV कशासाठी घेतले जाईल? प्रत्येक सिक्युरिटी आहे फिजिकल सिक्युरिटी. हां कशासाठी? डिटेक्टिव्ह करण्यासाठी. झाला का डिटेक्टिव्ह? आला का डिटेक्टिव्ह मध्ये? डिटेक्टिव्ह काढलाय मुलांना आता समजते का? इथे आर्ट करतोय ना झाला की नाही इझी? तुम्ही लिहून घेताय कारण की याच्यावर प्रश्न येईल तुम्हाला. ओके मी देऊन देईन तुम्हाला टाकून देईन तुम्ही रात्री लिहून घेत जा 9-9:30 वाजता प्रिंटच्या हां तसं करा किंवा तू हे पण लिहू शकतो. CCTV फिजिकलमध्ये काय करतो तर डिटेक्टिव्ह. फायरवॉल टेक्निकलमध्ये कसं काय फायरवॉल? कारण की फायरवॉल का तुम्ही हातात घेऊन फिरतात का? सॉफ्टवेअर टेक्निकलसाठी सिक्युरिटी द्यायची. मग काय करतो? प्रिव्हेंटिव्ह आणि डिटेक्टिव्ह दोन्ही कामे द्यायचे. तो का डिटेक्ट पण करतो लगेच तुम्हाला इथं काहीतरी मेसेज देईल की बघा हे सॉफ्टवेअर आहे असे परमिशन मागते मला समजत नाही आहे माझ्याकडे तेवढं ऍक्टिव्हिटी नाही आहे तुम्ही बघून घ्या. हां मग आपल्यावर सोडून देईल तो की बघा तुम्ही बघून घ्या. मग काय त्याला डिटेक्ट केलं सांगितलं की बघा असं असं होतंय माझ्याकडे मॅनेजमेंट होते तुम्ही बघा कॅप्चर केल्यावर मग तो प्रिव्हेंट पण करतो डिटेक्टिव्ह करतो म्हणून त्याला दोन्हीमध्ये घेतो. बॅकअप काय नेमका समजा बॅकअप आला पाहिजे. बॅकअप म्हणजे काय? तुम्ही तुमचा मोबाईल चालवत आहात ठीक आहे. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही नवीन रेग्युलर फोटो काढतात बाकीचे काही फोटो परमनंट स्टोअर आहेत आणि काही ॲप्लिकेशनमध्ये तुमच्या फाईल वगैरे आहेत. हे 3 प्रकारचा डाटा आहे तुमच्याकडे राईट. मग तुमच्या मोबाईलमध्ये हा डाटा आता आहे चालूसाठी. मग तुम्ही काय केलं पाहिजे माहिती का? एक बॅकअप इथून घेतला पाहिजे म्हणजे रेग्युलर आठवड्यातून किंवा प्रत्येक दिवशी तुम्ही संध्याकाळी ते फोटो किंवा ॲटोमॅटिक ते सेट केलेलं पाहिजे. तुम्ही सेट असतं गुगलच्या फोटोला ते फोटो काय केले पाहिजे ते फोटो आणि ते क्लाउड सिस्टमला टाकले पाहिजे. क्लाउड काय आहे? क्लाउड कम्प्युटिंग. आपले जे काही फोटो असतील आपलं जे काही स्टोरेज आहे ते आपण ऑनलाईन दुसऱ्या सेंटरला दुसऱ्या सर्व्हरला देतो गुगल सारख्या मोठ्या सर्व्हर आणि सांगतो की आमचा डाटा स्टोअर करा. ही सिस्टम का आली तर ही एक चांगली सर्व्हिस आपल्यासाठी आणि एक मोठ्या मोठ्या कंपनीसाठी तर मोठी सर्व्हिस आहे. म्हणजे कसं एखादी मोठी कंपनी समजा IT कंपनी आणि ती कंपनी काम करते तर त्यांचा इतका डाटा येतो की त्यांना त्यांच्या सिस्टममध्ये ते संग्रहित करणं ते भरपूर अवघड. कसं काय? जर का त्यांनी खर्च तरी लावला समजा त्यांनी मोठे मोठे स्टोरेज डिव्हाइस घेऊन घेतले लावून दिलं त्यांनी मोठा डाटाबेस बनवून घेतला एक बेडरूम एवढा त्यांनी डाटाबेस बनवून घेतला सगळा डाटा तिथं सेव्ह करा. त्या डाटाबेसची काळजी घेणं त्याला फिजिकल सिक्युरिटी. सेकंड त्याला त्याला लागणारा तो काही खर्च असेल वीजचा इलेक्ट्रिसिटीचा ते प्रत्येक डिव्हाइस कधी काही प्रत्येक वेळेस काय ना काही अडचण येतेच काय ना काही डिव्हाइस शॉर्ट सर्किट होऊन जातात तर त्याला काळजी घेणे त्या प्रत्येक गोष्टीकडून तर ते खर्च भरपूर होऊन जातं त्यांना. लगेच एक डिव्हाइस समजा एका टायमाचा डाटा भरला वर्षभरात समजा एक रूम भरून कधी पूर्ण एक स्टोरेज डिव्हाइस असेल ना तर ते वर्षभरात फुल करतील त्याला. त्यांचा डाटा जेवढा असतो ना कंपनी ती मोठी IT कंपनी मग जर का त्यांना स्वतःचा डाटा जर का ठेवायचा आहे एक बॅकअप घ्यायचा आहे तर ते बॅकअप
बॅकअप ते क्लाउडला देतात, ठीक आहे. आणि त्यांना एक चांगली सर्व्हिस पण आहे. समजा त्यांनी कधी फिजिकल त्यांच्या कंपनीला काही झालं आणि ते फुटलं वगैरे किंवा काही झालं समजा, तर ते डाटा कसं बॅकअप घेतील. डाटा बॅकअपचा अर्थ हाच आहे की तुमच्या सिस्टमची एक वेगळी कॉपी दुसरीकडे ठेवायची, त्याला डाटा बॅकअप असं म्हणतो. बॅकअप पूर्ण प्राप्त आहे, म्हणून डाटा बॅकअप असणं आवश्यक आहे, प्रत्येक सिस्टमला वाचवतं. तर ही सर्व्हिस चांगली असते. कोणती? क्लाउड कंपनीची. मग याच्यात काय असं माहिती का, मोठ्या मोठ्या कंपनीला काही थोडंफार चार्जेस द्यावं लागतं त्यांना. एवढं बाळग्यापेक्षा काय करतात ते, घ्या बाबा तुम्ही डाटा ठेवा, तुम्ही काळजी घ्या, आम्हाला जेव्हा ॲक्सेस लागेल आम्ही तेव्हा तुम्ही फक्त काही परचेस करून देता, वर्षाचे काही पैसे असतात ते त्यांना देऊन देतात आणि जेव्हा त्यांना ॲक्सेस करायचं ते डाटा त्यांना मिळतो. मग मोठ्या मोठ्या कंपनीचा असा फायदा होतो, त्यांना तिथे एवढा खर्च करावा लागतो ना, तो करणं वाचतो आणि याने आपल्या पैशाने ते स्टोअर होतात. म्हणून क्लाउड कॉम्प्युटिंग इतकी चांगली आहे, ठीक आहे. बरोबर आहे. आणि थोडी घातक पण आहे. घातक कशी आहे तुम्हाला आता माहिती आहे. ईमेल जायला नको, ईमेलची तर सिक्युरिटी घ्याच तुम्ही सगळं, आणि पासवर्ड लक्षात घ्या, बॅकअप कोड पासून तर सगळं. जसं सायबर सिक्युरिटी चालू झालं तसं तुम्हाला सांगून दिलं मी. आणि नाही का ते सायबर सिक्युरिटीचे जे चॅनल पाहिजे, छान येते, ठीक आहे. त्यात भरपूर शिकायला भेटतं. अवेअरनेस तिथूनच भेटेल तुम्हाला शिकायला छान पद्धतीने. ओके, हां. तर सरते मग तुम्हाला मुलांनो डाटा बॅकअप. मग कुठं होतं हे बॅकअप, टेक्निकल करेक्टिव्हिटी कशात येतो, टेक्निकलमध्ये येतो, करेक्ट करण्यात येतो. ट्रेनिंग काय येईल आता, ट्रेनिंग तर तुम्हाला माहिती आहे ना, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिक्युरिटीमध्ये येईल ना. ट्रेनिंग ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये काय करते, प्रिव्हेंटिव्ह करते, वाचवते, रक्षित करते कोणाला, डाटाची, ठीक आहे. प्रिव्हेंटिव्हमध्ये इन्सिडेंट प्लॅन काय असतो, इन्सिडेंट मीन्स जेव्हा एखादा थ्रेट झाला, हे झाला, थ्रेट म्हणजे इन्सिडेंट म्हणजेच एक प्रकारे तुमचं इन्सिडेंट, खतरा, हल्ला म्हणजे झालेला थ्रेट, ठीक आहे. थ्रेट झाला तर थ्रेट एखादा ॲक्टिव्हिटी झाली समजा चुकीची, आणि तिला लवकर त्यावरती प्लॅन करणं, त्याच्यावरती ॲक्शन घेणं, तेच हे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिक्युरिटी ऑडिट, ते सिक्युरिटी ऑडिट येते इन्सिडेंट प्लॅन. इन्सिडेंट प्लॅन म्हणजेच तेच. प्लॅन म्हणजे त्यात त्या सगळ्या गोष्टी असतील ना. जर का आपण काही प्लॅन करतोय कोणत्या गोष्टीला, एखाद्या गोष्टी रिलेटेड, ठीक आहे, तर त्या प्लॅनमध्ये काय काय असेल, आपल्याला ते सगळे नियम असतील, आपल्याला फॉलो करायचे. तर सिक्युरिटी ऑडिटमध्ये बी तर तेच आहे ना, एक लिस्ट येतं, त्याच्यामध्ये सगळे नियम आहेत की कोणत्या थ्रेडपासून हे झालेलं होतं, किंवा ह्यात असं होऊ शकतं, याच्यातून कसं वाचायचं, अशी ॲक्टिव्हिटी होईल. ते इन्सिडेंट प्लॅनमध्ये येतं तुमचं. तर ते कशासाठी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिक्युरिटीमध्ये ते. तर हे चार्ट तुम्ही लिहून घ्या, पाहून घ्या, वाचून घ्या, ठीक आहे. काय विचारलं त्यांनी सांगता येईल. आणि ते सॉफ्टवेअर असं आहे सायबर सिक्युरिटीचं, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचे असे प्रश्न आहेत की ते लवकर सर्टिफिकेट लवकर पास नाही होत मुलांना ते पण, ठीक आहे. म्हणून तुम्ही पास पाहिजे तुमच्या पद्धतीने. फर्स्ट कन्सिडर वेअर इट इज अप्लाय, फिजिकल, टेक्निकल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. देन थिंक अबाउट व्हॉट इट डज, प्रिव्हेंटिव्ह, डिटेक्टिव्ह, करेक्ट. की मला वाटतं आता तुम्हाला समजलं असेल याच्या ट्रिक कशा आहेत. आणि बघा त्यांनी एक ट्रिक दिली आहे. फर्स्ट कन्सिडर काय आहे, फर्स्ट कन्सिडर काय करायचं, फिजिकल करायचं, टेक्निकल करायचं आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, जसं की इथं फर्स्ट कन्सिडर यांनी इथं केलं. नंतर सेकंड प्रिव्हेंटिव्ह, डिटेक्टिव्ह आणि करेक्टिव्ह, या 3 टॉपिक तुम्ही लक्षात राहिला पाहिजे. तो चलो आगे का क्या था. तो सर हमने यहाँ से यहाँ तक पढ़ लिया की सर हमारा अवेलेबिलिटी, इंटेग्रिटी हे तर झालं ना, सी आय टाईप. की सर आम्हाला सिक्युरिटी कंट्रोल काय होतं, प्रिव्हेंटिव्ह, डिटेक्टिव्ह, करेक्टिव्ह काय होतं मला समजलं. आणि याच्या अतिरिक्त तरी काही शिकलो आपण. काय होतं रे, प्रिव्हेंटिव्ह, डिटेक्टिव्ह आणि करेक्टिव्ह नाही. इथं झालं करेक्टिव्ह, डिटेक्टिव्ह हे 3 टाईप झाले. इथे प्रिव्हेंटिव्ह नाही. हां, फिजिकल, टेक्निकल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. आपण टेक्निकल हे 3 टाईप्स म्हणून शिकले ना. एवढं शिकलो का आपण, प्रिव्हेंटिव्ह, डिटेक्टिव्ह, करेक्टिव्ह. आपण तिसरा टॉपिक पण तर बघितला ना, कोणता, फिजिकल, टेक्निकल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पण बघितलं ना. म्हणून हे 3 टाईप्स तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे, ठीक आहे. हे नोट लिहून घ्या, असं नाही की पाठांतरच, पण मग प्रश्न येतील म्हणून. याच्यावर काय प्रश्न मी सांगेल तुम्हाला, ते कधी झाले तुमचे तर मग बस झालं. हे पाठांतर करायचं नाही, फक्त नोट करून घ्यायचं. म्हणजे हे वेगळा स्टडी करण्याची गरज नाही. वेगळा स्टडी फक्त एकाच गोष्टीवर करण्याची गरज आहे, प्रॅक्टिकल. म्हणजे ते जेवढे तुम्ही प्रॅक्टिस करणार ना, मी जसं सांगितलं तुम्हाला एन मॅप टूल, तुम्ही डायरेक्ट एन मॅप टूलवरतून सगळं केलंच पाहिजे, आलाच पाहिजे. एन मॅप टूल कसं काम करतो जमलाच पाहिजे. सरच कसं काय करता, किंवा मी करून दाखवलं तर तुम्हाला आलाच पाहिजे तो करून.
तर तुम्ही करता राहा. जेवढं तुम्हाला ते जमेल ना, जेवढे टूल्स तुम्हाला येतील तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्ही तेवढं डीपली नॉलेज गेन केलेलं असेल सायबर सिक्युरिटीमध्ये. सायबर सिक्युरिटीमध्ये केव्हाही कोणताही मोठा व्यक्ती तुम्ही कधी बघितला, त्याच्या जेव्हा गोष्टी घेतो ना तो सायबर सिक्युरिटीच्या, जेव्हा त्या एखाद्या व्यक्ती जो नॉलेजेबल नाही आहे त्याला समजत नाही, पण तुम्ही आता नॉलेजेबल आहे, तुम्हाला जेव्हा समजेल या सगळ्या गोष्टी, तेव्हा तो जेव्हा त्या गोष्टी घेईल ना तेव्हा तुम्हाला समजेल की असाला आपण जे बेसिक शिकलं तेच घेतोय हा सगळं. सिक्युरिटी ऑडिटच्या गोष्टी घेतील, कारण की सायबर सिक्युरिटी जे इन्व्हेस्टिगेटर असतात ते ह्याच गोष्टीवरती पूर्ण सिक्युरिटीवरतीच त्यांनी डिपेंड, म्हणून जो काही सिलेबस आहे तुमचा ते याच्यात कव्हर केलेला आहे, म्हणून तुम्हाला आलं पाहिजे. मग प्रिव्हेंटिव्ह समजलं. मग नंतर आता आपण बघणार आर रिबॅक डॅक आणि मॅक. त्याच्या आधी आपण हे बघू की ह्या सिक्युरिटी झाल्यानंतर, ह्या प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल्स गेल्यानंतर आपल्याला काही 3 चरण भेटतात. कोणत्याही सिस्टमला आतमध्ये त्याला प्रवेश भेटल्यानंतर त्याच्यासोबत काहीतरी 3-4 गोष्टी केल्या जातात की तो तोच आहे का. कोणत्याही व्यक्तीला कसं आतमध्ये जाऊ देणार तुम्ही, विचारपूसच होईल ना, है ना, म्हणून चेकिंग होते. तर त्या चेकिंगमध्ये ह्या 3 गोष्टी सामील असतात. ठीक आहे, काय असतं म्हणजे अंडरस्टँडिंग एक्सेस कंट्रोल, कोणत्याही गोष्टीला किती एक्सेस दिला पाहिजे, कोणता व्यक्ती कोण आहे आणि त्याला किती ऑथॉरिटी भेटली पाहिजे, याच्यात ही क्लिअर केलेलं आहे. काही मुलांना स्क्रीन दिसत नसेल कारण की ब्लॅक ब्लॅक वाटते. ठीक आहे. द डिजिटल गेट कीपर. ठीक आहे, डिजिटल गेट कीपर म्हणतो आपण याला, की एक गेट कीपर प्रमाणे ज्याच्यामध्ये सगळ्या स्टेप सामील आहेत. ठीक, आता समजा जसं आपण आता आधी वाचून घेऊ, ॲक्सेस कंट्रोल इज अ फंडामेंटल सिक्युरिटी मेकॅनिझम दॅट dictates who can access digital resource and what actions the can perform. It act as gatekeeper for your digital information, ensuring that only authorized individual can view, modify and delete data. म्हणजे त्याच व्यक्ती आतमध्ये प्रवेश घेतला पाहिजे, तोच सॉफ्टवेअर आतमध्ये आला पाहिजे आणि त्याला सगळ्या गोष्टी इतकी ऑथॉरिटी भेटली पाहिजे. ज्याला कधी व्ह्यूची ऑथॉरिटी त्याला व्ह्यूची भेटली पाहिजे, मॉडिफाय डिलीट म्हणजे एखाद्या ऑथराइज्ड सॉफ्टवेअरनेच हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. असं कोणाला पण ते निर्णय भेटले नको पाहिजे. जर का मी टीचर आहे तर मी जर का एखाद्या ठिकाणी क्लासेसला जातो, एखाद्या कॉलेजला जातो, तर मला पहिले ते ओळखतील की नेमका हा टीचरच आहे. मला रिझ्यूम मागवतील, माझं बघतील की काय काय एज्युकेशन, काय काय एज्युकेशन केलं, कुठे कुठे शिकलं. मग मी माझं रिझ्यूम घेतल्यानंतर काय केलं, मला आयडेंटिफिकेशन केलं, आयडेंटिफाय केलं. ठीक आहे, बघा तिथं पहिला टॅग दिलेला आयडेंटिफिकेशन. ठीक आहे, ओळखलं, काय करतील मग पहिला ओळखतील मला की हा कोण आहे, कसा आहे आणि याने किती केलेलं आहे. मग जर का मी जास्त जास्त टाकलं असेल, मला HTML पण येते, जावास्क्रिप्ट पण येते, मी सगळे याच्यात हॅकिंग, मी कोणताही सिस्टम हॅक करून घेतो, मग मी जवळ टाकलं, तेवढीच माझी प्रक्रिया की पुढच्या याच्यात चेक करतील ऑथेंटिकेशनमध्ये की खरंच तुला तू येतो का आणि जे तू सांगितलेलं आहे ते खरं आहे का, म्हणजे प्रमाणीकरण. ठीक आहे, की नेमकं तूच आहे का ऑथेंटिकेशनमध्ये. ऑथेंटिकेशन झाल्यानंतर समजा मी त्या ऑथेंटिकेशनमध्ये पास झालो तर मला ऑथरायझेशन दिलं जातं. ऑथरायझेशन म्हणजे चल तू झाला, तू सगळं केलं, तुला सगळं येतं, तू करून दाखवलं आम्हाला आणि तू व्हेरीफाय झाला, जेवढे तू टास्क सांगितले होते तेवढे तू टास्क चालेल, किंवा आम्ही जे तुला विचार केला होता, आम्हाला जी माहिती की तू त्या पद्धतीने तू सांगितलं तू त्या पद्धतीचं आहेस, बाकी दुसरी ॲक्टिव्हिटी तुझ्याकडे नाही. मग मला ऑथराईज दिले जाईल की बघ तुझं हे काम आहे, तू आता सिलेक्ट झालेलं आहे. म्हणजे मी एखाद्या क्लासमध्ये गेलेलं आहे तर मला सांगतील ते की बघा तुमची ही क्लास आहे 9वीची आणि ह्या 9वीच्या क्लासला तुम्हाला कम्प्युटर शिकायचं आहे. तुम्ही 10वीच्या क्लासमध्ये गेले नको पाहिजे, तुम्ही प्रेझेंटी फक्त 9वीच्या क्लासची लावली पाहिजे, तुम्ही शिकवलं पाहिजे तर फक्त 9वीच्या क्लासच्या मुलांना, तुमचा टायमिंग हा राहील. त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड असतील ऑथरायझेशनमध्ये, की तुमची ऑथॉरिटी इथपर्यंत आहे, तुम्ही ऑथॉरिटी पार केली नको पाहिजे. तुम्ही डायरेक्ट प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये जाऊन बसला तर ते तुमची ऑथॉरिटी नाही. तर मग ऑथरायझेशनमध्ये त्याच्यामध्ये नियम येतील. ऑथॉरिटी झाल्यानंतर मग शेवटी ऑडिटिंग. ऑडिटिंगमध्ये आता तुम्हाला आता माहिती सगळे नियम ऑडिटिंग. आता ऑडिटिंगमध्ये काय असेल, एक नियम असेल, समजा तुम्ही एखादा ईमेल लॉग इन करताय तर लॉग इन करण्या अगोदर तुम्हाला पहिला पासवर्ड मागतील, म्हणजे आयडेंटिफिकेशन करतील की तूच तो व्यक्ती आहे का, सांग बरं मग पासवर्ड. मग तुम्ही पासवर्ड टाकला, मग तुम्ही झाले, हां चला मग झाले, तुम्ही तोच व्यक्ती आहे. ऑथेंटिकेशन केलं जाईल की तू ऑथेंटिकेशन केलं जाईल की तू प्रमाणीकरण की बाबा तुम्ही खरंच ते आहात का वगैरे. की अजून दुसरं 2FA लावलं असलं, 2FA ऑथेंटिकेशन आपण लावतो ना, जर का पहिला पासवर्ड आला तर पासवर्ड केल्यानंतर पण एक OTP जातो, अजून एकदा कन्फर्म करून घेऊ द्या खरंच तुम्हीच आहेत. पासवर्ड तर कोणाला पण माहिती असेल ना, समजा चुकीच्या जवळच्या व्यक्तीला पण माहिती असेल जर का सांगितलं असेल तर, म्हणून ऑथेंटिकेशन द्या. तू
टू फॅक्टर ऑथेंटिकेशन बघा आपण बोलतो ना, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन. मग ऑथेंटिकेशन मध्ये ऑथरायझेशन मध्ये काय येईल, जेव्हा आपण ती ऑथेंटिकेशन पार करून टाकू बॅकअप कोडने, हां बॅकअप कोड पण येईल ना त्यात. मग जर का जर का तू पासवर्ड दिला, तू माझ्याकडे राहतो समजा, तू माझे बॅकअप कोड चोरी करून घेतलीस हो, आणि तुला माझा मागचा पासवर्ड माहिती होतं, जरी मी आता पासवर्ड चेंज केला असता तरी तुला माझा मागचा पासवर्ड माहिती, तू काय करशील, लॉग इन करशील माझी ॲक्टिव्हिटी. हां फॉरगेट नाही, तू पासवर्ड टाकशील, ओल्ड पासवर्ड टाकशील, फॉरगेटमध्ये ओल्ड पासवर्ड टाकशील, बरोबर. ओल्ड पासवर्ड टाकल्यानंतर ॲक्सेप्ट करून घेईल, कारण की तो पासवर्ड होता, ओरिजिनल पासवर्ड होता, म्हणून तो ॲक्टिव्हिटी तुला पुढची स्टेप दिली की बॅकअप कोड टाक. आता तू बॅकअप कोड चोरलेले आहे माझे समजा, तर ते बॅकअप कोड तू तिथे टाकशील, ती झाली ऑथेंटिकेशन. समजते मुलांना? ऑथेंटिकेशन कंप्लीट झाल्यानंतर मग तुला ऑथरायझेशन भेटून जाईल. आता तुला ऑथरायझेशन काय आहे की तू फक्त स्वतःलाच तुझ्या ईमेलमध्ये ईमेल करू शकतो, तू दुसऱ्याच्या ईमेल थ्रू ईमेल नाही करू शकत, तुला तेवढी ऑथॉरिटी, तू तुझ्याच ईमेल पाहू शकतो, तुला तेवढी ऑथॉरिटी नाही आहे, तू दुसऱ्याची ईमेल नाही पाहू शकत. एवढं झाल्यानंतर ऑथरायझेशन आपण परसलो. ऑडिटिंग काय असते, ती ॲक्टिव्हिटी जी ॲक्टिव्हिटी आपण चुकीची दिली. समजा आता तू जर का तुझी ईमेल सोडून नाही माझी ईमेल लॉग इन करतोय, हे ऑडिटिंगमध्ये जर का कुठे नोंदलेलं असतं की ह्या डिव्हाइसने असाचा प्रयत्न केला होता, सगळे नियम असतात ना, कोणी काय केलं हे सगळे नियम ऑडिटिंगमध्ये ॲक्टिव्हिटीज, त्याच्यामध्ये सगळी ॲक्टिव्हिटी असते, नोंद करतात कोणी की हा विद्यार्थी इथं गेला होता या टायमाला, हा विद्यार्थी इथं गेला, किंवा हा व्यक्ती इथं गेला होता, ह्या मोबाईलने इथं असं केलं होतं, ह्या मोबाईलचा ॲड्रेस इथे ह्या ठिकाणी होता. कळते ना? करते. मग हे सगळे नियम टायमावरती जेव्हा बघितले जातील, समजा काही थ्रेड झाला, समजा माझा ईमेल हरवला, आता लॉग इन मला कळते की माझा ईमेल कोणतरी लॉग इन केला, तर मी काय चेक करेल, ॲक्टिव्हिटी चेक करेल, ऑडिटिंग करेल की कोणत्या डिव्हाइस कुठे होता, ठीक आहे, कोणी माझ्या कोणत्या दिवशी आणि कोणत्या तारखेला आणि कोणत्या टायमाला माझे बॅकअप कोड पाहायला गेले, जी ऑडिटिंग करेल ना मी. ऑडिटिंग म्हणजे विचारपूस माझ्या सिस्टमला की कोणी कसं काय झालं असं तसं म्हणून, आणि ऑडिटिंग मध्ये त्याचं पण नाव समोर येईल, त्याला पकडायचं. मग ही ऑडिटिंग झाली ज्याच्यामध्ये, आणि ह्या 3-4 स्टेपमध्ये तो व्यक्ती किंवा ती सफिशियस ॲक्टिव्हिटी आपल्याला सापडून जाते. आय होप की तुम्हाला समजलं असेल ह्या गोष्टी काय आहे, ह्या प्रत्येक टायमाला प्रत्येक ठिकाणी यूज होतात, ठीक आहे, समजते का? आणि विचारलं जाईल तुम्हाला हे सायबर सिक्युरिटीमध्ये कोणत्याही व्यक्तीला कशी ऑथरायझेशन, आता तुम्हाला वाचून सांगून देतो मी, ठीक आहे. काय मग कोणकोणती स्टेप होती, आयडेंटिफिकेशन ओळखतील, ऑथरायझेशन परत एकदा कन्फर्म करतील की तूच आहेस का, ऑथराईज झाल्यावर तुला देऊन देतील प्रमाणीकरण की तू हे तुझी ॲक्टिव्हिटी आहे आणि एवढंच तुला करायचं आहे, तुला याच्या पार करायचं नाही आहे. ऑडिटिंगमध्ये ती परत तुझी जी ॲक्टिव्हिटी करतो, तू जे करतोस त्याला फॉलो केलं जाईल. जर का तू कधी नियम तोडतोस, आता तुला ऑथरायझेशनच्या जर का तू बाहेर गेलास तर लगेच तुला ऑडिटिंग काहीतरी ॲक्टिव्हिटी देईल ऑडिटिंगमध्ये, ठीक आहे, ॲक्टिव्हिटी. चला मी वाचून सांगून देतो तुम्हाला काय आहे. The initial step where the system identify who is attempting to gain access, typically via username or unique ID जसं पासवर्ड म्हणलं जाईल. चेकिंग अ नेम ऑन अ गेस्ट लिस्ट, ठीक आहे, चेकिंग ऑन अ गेस्ट लिस्ट. इनिशियल स्टेप वेअर द सिस्टम सिस्टम काय करेल, आयडेंटिफाय करेल हु इज, कोण आहेस, तूच आहे का तो, ठीक आहे, अटेम्प्टिंग टू गेन ॲक्सेस. जेव्हा तू हे अटेम्प्ट करशील तेव्हा तू ॲक्सेस गेन करशील, टॅपिकली VI युजर नेम, युनिक पासवर्ड वगैरे काय असेल, ID मागेल तुम्हाला आणि तेव्हा तुम्हाला ते आयडेंटिफिकेशन देते. मग पहिलं घड्यात आयडेंटिटी कार्ड टाकलं जाईल कंपनीत गेल्यावर, घे तू आयडेंटिफाय झाला, तू कोण आहे आम्हाला समजलं, चल पुढे जा, ठीक आहे. मग तुम्ही कंपनीमध्ये जाणार, तुमचं आयडेंटिटी कार्ड, हाँ हिंदी जाने दो अभी होगा, वो बच्चे तो भागते मैंने मराठी का अँटीवायरस झाला तो असतील रे बाबा ते, सॉरी माझ्याकडे नाही का, म्हणजे सवय नसल्यामुळे मला बोलता येत नाही त्यावर, मी भरपूर प्रयत्नच करतो आणि हिंदीहून कसा मराठीवरती येऊनच जातो. ठीक आहे, चला कोणीच नाही वाटतं हिंदीवाले. तुमचे लेक्चर लवकर स्टार्ट करून देऊ आपण, ठीक है नॉट. तो देखो इतना टॉपिक मैं आपको समझा देता हूँ फिर भी, जो भी जिनको हिंदी. ऑथेंटिकेशन मतलब पहचान करना, आइडेंटिफिकेशन मतलब पहचान करना कौन है, और ऑथेंटिकेशन मतलब देखेगा कि कंफर्म करेंगे कि वही है,
कुछ टेस्ट करके देखेंगे उनको, और ऑथराइजेशन जो होने के बाद जो बड़ा काम है वो स्वीकारा जाएगा, उनको दे दिया जाएगा, उनके नियम उनको बता दिए जाएंगे कि आपको ये करना है। और ऑडिटिंग में उन पे क्या दिया जाएगा, लक्ष्य दिया जाएगा, उनको ट्रैक किया जाएगा कि आप क्या कर रहे हो, आपने कुछ नियम तो अनफॉलो तो नहीं किया। ठीक है, तो ये स्टेप होती है साइबर सिक्योरिटी में। वेरीफाइंग द यूजर, आइडेंटिफाई थ्रू मेथड्स लाइक पासवर्ड, पिन, बायोमेट्रिक, स्कॅन और मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन। किती? मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन, एकापेक्षा जास्त. द कन्फर्म द यूजर इज हु इज द क्लायंट टू बे, कोण आहेस आणि तूच आहेस का तो म्हणून. ठीक आहे, मग आयडेंटिफिकेशन आणि ऑथेंटिकेशन. ऑथरायझेशन determine the specific action in authenticate user can perform and the resource the can access basic on defined rules and model DAC, MAC, RBAC. ऑथरायझेशन मध्ये हे DAC, MAC आणि RBAC येतात. जसं की मी इथं तुम्हाला सांगणार होतो, RBAC, DAC, MAC. आपण अजूनही शिकलो का? नाही, आपण फक्त स्टार्टिंगला काय बघितलं, हे बघितलं की या 3 स्टेप असताना या 3 स्टेपमध्ये ऑथरायझेशनमध्ये अजून ह्या 3 स्टेप येतात. ज्या 3 स्टेप ऑथरायझेशनमध्ये त्याला दिलेल्या असतात. ह्या गोष्टी ठरवतात की यांना करायचं ऑथॉरिटी काय काय आहे. या 3 स्टेपमध्ये ते ऑथॉरिटी असेल. नंतर ते ऑडिटिंगमध्ये काही नसतं. ठीक आहे, मेंटेनिंग comprehensive logs of all access attempts or user action, track activity, identify breaches, ensure accountability and assist the forensic analyst. काय केलं जातं, त्या व्यक्तीला त्यानंतर ट्रॅक केलं जातं. प्रत्येक ऍक्टिव्हिटी, प्रत्येक कंपनीमध्ये एक मॅनेजर असतो किंवा प्रत्येक स्कूलमध्ये एक सर असतो जो तुमच्या ऍक्टिव्हिटीला चेक करतो. जर का बबुआ कुछ भी एक्टिविटी करता है गलत वाली, तो उसको वहीं पे फनके लगा दिए जाते हैं क्लास में. बहुत मार खाता है फिर. काही चुकीचं केलं, होमवर्क नाही केला, मराठी शाळेचे सर सांगतो मी, हां आपल्या क्लासेस आहे. ठीक आहे, मग कोणत्याही ठिकाणी सर लोक असतात ऍक्टिव्हिटी. जर का तुम्हाला ऍडमिशन भेटलं, सगळी प्रोसेस झाल्यावरती, आयडेंटिफिकेशन, ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला ऍडमिशन भेटतं, तर तुम्हाला ऑडिटिंग केली जाते. तुमच्यावर लक्ष दिलं जातं की तुम्ही वही कंप्लीट करताय का, तुम्ही रेग्युलर क्लासमध्ये येतायत का, तुमची किती प्रेझेंटी आहे. नसेल, जर का तुम्ही ते नियम फॉलो करत, जे नियम तुम्हाला, जर का तुम्हाला सांगायचं की तुम्हाला इथं रेग्युलर यायचंय, की तुम्हाला ही ऑथॉरिटी आहे रेग्युलर येण्याची, जर का तुम्ही ती फॉलो नाही केली तर तुम्ही असंच होईल. हे ऑथरायझेशन झालं. ऑडिटिंगमध्ये त्या गोष्टीला ट्रॅक केलं जाईल की हा येतोय की नाही, रेग्युलर येत नाही का. ऑडिटिंग अनफॉलो झाली म्हणजे त्या ॲपवरती डायरेक्ट बोर्ड नेव्हिगेट केलं जातं की हा सफिशियस आहे, हा चुकीचा आहे, याने जे सांगितलं होतं ते खोटं आहे, सगळं धडा असं सांगितलं जातं सिस्टममध्ये. म्हणून लगेच फायरवॉल किंवा आपल्या अँटीव्हायरस त्या ॲक्टिव्हिटीला पकडतात ऑडिटिंगच्या आणि सापडतो मग तो. ठीक आहे, म्हणून त्या सिस्टमला ब्लॉक केलं जातं. तर ही पद्धत असते. मग काय केलं जातं, ट्रॅक केलं जातं की तुम्हाला आयडेंटिफिकेशन आणि ऑथरायझेशन समजलं असेल आणि हिंदी वाला ना. चलो आगे का, किधर है अपन. तो हे आगे अपन अंडरस्टँडिंग एक्सेस कंट्रोल में मॉडेल के पास. तो हे क्या, आता जसं आपण पाहिलं, जेव्हा तुम्हाला पूर्ण बक्षीस दिलं जातं, ठीक आहे, तुमच्याकडे की तुम्ही ह्या गोष्टी झालेल्या आहेत, ठीक आहे, तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी याच्यात फॉलो केल्या जातात. कम्प्युटरमध्ये काम करतात. ठीक आहे, डायरेक्टरी एक्सेस कंट्रोल, ओनर ग्रँट रिवोक परमिशन फॉर देअर रिसोर्स, ऑफरिंग मॅक्सिमम फ्लेक्सिबिलिटी, सेम इन द फोन ॲप परमिशन अँड क्लाउड फाईल शेअरिंग. जेव्हा पण तुम्ही कोणतीही ॲप्लिकेशन डाउनलोड करता, तर ती ॲप्लिकेशनवरती त्या सगळ्या गोष्टी होऊन जातात. ओळख होऊन जाते, ऑथेंटिकेशन होऊन जाते आणि नंतर ऑथरायझेशन तिला आपल्या मोबाईलमध्ये भेटतं. आपण बघणार ती ॲप्लिकेशन आहे का, आपण तिचे कमेंट्स वगैरे वाचणार की ती फेक तर नाही आहे, आणि त्यानंतर तिला आपण डाउनलोड करणार किंवा आपलं सिस्टम तिला डाउनलोड करेल. तुम्हाला काय प्ले स्टोरवरून ॲप केलेले डाउनलोड तुम्हाला असं काही ॲक्टिव्हिटी देतं का की तुम्ही डाउनलोड करा, ही सर्व्हिसेस आहे, नाही भेटत. कारण की प्ले स्टोरवरती ते सगळे ॲप्लिकेशन आहेत ज्याच्यामध्ये अँटीव्हायरस मारलेलं नाही राहतात. पण तरी पण काही सॉफ्टवेअर त्याच्यामागे माणसं बसलेच असतात ना त्या ॲप्लिकेशन, तर ते काही सॉफ्टवेअर आपल्या चुकीचं करतात, चुकीची ॲक्टिव्हिटी करता येईल तुम्हाला. मग हे कसं काय चेक होतं आपल्या मोबाईलमध्ये, आपल्याला ॲक्टिव्हिटी कसं काय माहीत पडते की ह्या ॲप्लिकेशनवर क्लिक न करू वगैरे वगैरे. हे तीच परमिशन आणि त्याच गोष्टी आहेत ती डॅक फॉलो करते. डॅकमध्ये काय आहे, ते नियम आहेत की कोणत्या ॲप्लिकेशनला कोणती परमिशन दिली पाहिजे. त्या बघितलं आहे की तो जर का फोटो कॅमेरा असेल आणि व्हेरीफाय पण झाला आणि त्याला डाउनलोड पण केलं, त्याला ऑथरायझेशन देताना डॅकमध्ये काय दिलं जाईल की त्याला कोणत्या फाईलची परमिशन पाहिजे.
त्याला गॅलरीची परमिशन पाहिजे, देऊन दिली जाईल, पण ते आपल्याला विचारू बॅकमध्ये आपल्यावर सोडलं जातं की ह्या ॲपला काय परमिशन द्यायची तुम्ही सांगा. म्हणून हे काय आहे, फ्लेक्सिबिलिटी आहे इथे, की एखाद्या युजरकडनं कधी इन्फॉर्मेशन मागितली जाते, एखाद्या युजरकडनं ॲक्सेस मागितला जातो, ते युजर काय करतो, काय टायमाला देऊन देतो, किंवा त्याला कधी फिजिकल दिला जातो दुसऱ्याच्या हातात, जर का तो मोबाईल जातो तो व्यक्ती हॅकरच्या हातात जर का तो मिळत जातो, तो अलो करून देऊ शकतो. म्हणून याला फ्लेक्सिबिलिटी म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये खतरे जास्त असतात असं मानलं जातं. तर हे सिस्टम काय बघतं, डायरेक्टरी ॲक्सेस कंट्रोल, कोणताही सॉफ्टवेअर डाउनलोड झाल्यानंतर त्याला काय ॲक्सेस दिला पाहिजे, कोणत्या फाईलची परमिशन दिली पाहिजे. जसं तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करतात आणि तिला परमिशन मागतात बघा, अलो करायला होतं, हे डॅकचे परिणाम आहे. हे कोणतं सॉफ्टवेअर नाही आहे, हे एक नियम आहेत. याच्या मागे भरपूर असे सिस्टम सॉफ्टवेअर काम करतात आपल्या ॲप्लिकेशनचे, त्या सॉफ्टवेअरचे एक्झॅक्ट नेम नाही माहिती, पण हे डायरेक्टरी ॲक्सेस कंट्रोल, की कोणत्या ॲपला काय परमिशन देणे ते डॅकमध्ये. ठीक आहे. नंतर मॅन्डेटरी ॲक्सेस कंट्रोल मॅप, याच्यामध्ये सिक्युरिटी चांगली असते आणि हे परमिशन स्वतः युजर देत नाही, हे कम्प्युटर स्वतः करत, आणि याच्यामध्ये सिक्युरिटी हाय लेवल असते, हे फ्लेक्सिबल नसतं. अ सेंट्रल ऑथॉरिटी इन्फोर्स स्ट्रिक्ट अनरिलेटेबल ॲक्सेस रूल्स बेस्ड ऑन सिक्युरिटी लेवल्स कॉमन इन हाय सिक्युरिटी गव्हर्नमेंट अँड मिलिटरी स्टेटमेंट. आता हे काही आपण मोबाईलमध्ये नाही यूज होत, आपल्या मोबाईलमध्ये आपल्या कम्प्युटरमध्ये यूज होत, हे मिलिटरी सारख्या मोठ्या मोठ्या सिस्टममध्ये. आता आपले जनरल मोबाईल यूज करतो आपण, कोणतेही ॲप्लिकेशन केलं चालवतो आपण, ठीक आहे. पण एखाद्या मिलिटरी फोर्समध्ये जे पूर्ण देशाची जी इन्फॉर्मेशन ठेवतात, चांगल्या चांगल्या गोष्टी ठेवतात त्यांच्याकडे, आणि त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन महत्त्वाची असतात, जर का ती थोडीशी पण लीक होते तर आपल्या डायरेक्ट देशासाठी पूर्ण चुकीची गोष्ट ठरेल. म्हणून त्या सिस्टमला, त्या सॉफ्टवेअरला चांगली सिक्युरिटी ठेवणं आणि एक नियमाने फॉलो करणं, की असेच करायचं तुम्हाला, त्याला तोडायचं नाही. त्याला मॅकमध्ये येतं ते मॅन्डेटरी ॲक्सेस कंट्रोल. ज्या व्यक्तीला त्याने ज्या ॲप्लिकेशनला ऑथॉरिटी द्यायची, जी ऑथॉरिटी दिली पाहिजे, जसं की ही जी परमिशन आहे, ही परमिशन जसं गॅलरी फाईल्स, ही परमिशन कोणालाच भेटली, आम्हाला विचारल्याशिवाय किंवा सिस्टम तुम्ही देऊच नको कोणाला. तुला पहिलेच आम्ही सांगून ठेवतो, हे जे सॉफ्टवेअर आहे त्यांना दे, बाकी काहीच नाही, एवढं भेटल्याशिवाय कोणाला काम नाही येतं. मग ते सॉफ्टवेअरला सांगितलं, तो सॉफ्टवेअर डायरेक्ट काय करेल, ब्लॉकच राहील, ते करू शकत नाही कोणी ॲक्सेस. ठीक आहे. म्हणून हे काय असतं, सिक्युरिटी असते, ऑथॉरिटी इन्फॉर्स स्ट्रिक्ट, आणि एकूण यूज होतं. मोठे मोठे महानगरपालिका असेल, आणि महानगरपालिका त्यांचा डाटा ठेवते त्यांच्या कम्प्युटरमध्ये, काही ठिकाणी जेव्हा स्ट्रिक्ट डाटा ठेवावा लागतो, त्या ठिकाणी चांगली ऑथॉरिटी पाहिजे, तर ते ॲक्सेस देण्यासाठी हे मॅक वापरतात. 9 वाजले की आपले नाव येऊन जातात बरोबर वरती. हा बाबा, कॉपी करून घेतो मी का कमेंट का. थँक्यू ऋतिक, थँक्यू. तसं डिस्कनेक्ट होऊन जातं आपल्या मोबाईलला, पण 1 तास झाला की तो पण त्याची ऑथॉरिटी विसरून जातो. अच्छा, बाप रे. हो गया था क्या. अरे आज प्रेझेंट लागत नाही तुमची. अरे हो जा चालू. त्यात चेतन पण काय ऐकत नाही, तर कमेंट दिसत नाही मला. टाइम मॅनेजमेंट, यश बावीसकर. हो बरोबर. टाइम मॅनेजमेंट. आता काय करतो सांग. हाँ चला हो गया, अभी जाना मत बस. ओके हो गया, संतोष. खुशी का माहोल हो जा. हँगल होतोय तो, जाऊ द्या, नाही म्हणतो. हां, तर कुठं होतो आपण, संपलेलं आहे आपलं चॅप्टर मॅथ वगैरे. ठीक आहे. मग हे ते सॉफ्टवेअर आहे, ते नियम असते, याच्या बॅकग्राऊंडला काही वेगळे वेगळे सॉफ्टवेअर कामं करतात ना, जसं की तुम्ही आहात, आणि तुमच्या बॅकग्राऊंडला कोण काम करतो, तुमच्या आईवडील. मॅक, हे मॅक आपला तो कोण, हे काही मॅक ॲड्रेस नाही आहे. हां बरोबर, त्याच्यासारख्या तिथं. बरोबर, तू सांगितलं ते बरोबर आहे. मोठे मोठे सॅटेलाईट असतील, त्यांचा डाटा असेल, मोठ्या मोठ्या ठिकाणी हे मॅक सिक्युरिटी यूज केली जाते. त्याच्यामध्ये ऑथरायझेशन कोणती दिली पाहिजे कोणत्या सॉफ्टवेअरला, ते ठरवलं जातं, की तुला एवढीच ऑथॉरिटी दिलेली आहे. काही काही ठिकाणी फिक्स असतं की एवढ्याच जणांना दिलं, बाकीच्यांना देऊ नका, कारण की तिथं सिक्युरिटी लेवल हाय असते ना, गरजच नाही भाऊ, ते थोडं ना तिथं रील्स बघत बसतात. बरोबर आहे ना. आता मिलिटरीवाले करा इंस्टाग्राम डाउनलोड, बघा रील्स, असं थोडी नाही ना. तिथं काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी आहेत, आणि त्या सिस्टमला त्या गोष्टींसाठी बनवलेलं आहे, म्हणून त्या सिक्युरिटी पण तेवढ्याच हाय लेवल असते ना. म्हणून मॅकला काय केलं आहे की बाबा एवढं सॉफ्टवेअर आहे, एवढ्या सॉफ्टवेअरला ॲक्सेस आहे, बाकीचं कोण असणार.
एवढ्याच जणांवरती आम्ही विश्वास करतो, म्हणून तिथं सेक्युरिटी आल्यावर असं नाही. विचार करा ना, आतापर्यंत मिलिटरी ऑफिसमध्ये आतापर्यंत मी तर नाही ऐकली बाबा न्यूज की मिलिटरी ऑफिसमध्ये कोणत्या एखाद्या सायबर सिक्युरिटीमध्ये एखादा सिस्टम हॅक झाला किंवा एखाद्या सिस्टममधला डाटा ब्रीच झाला आपल्या इंडियावरचा. ऐकलंय का तुम्ही? तिथे सिक्युरिटी काय असेल मग? किंवा तुम्हाला ती सापडली न्यूज तर आणून घेता. मी एक न्यूज ऐकली होती पेपरमध्ये, काहीतरी सापडलं होतं कोणाकडे, इंडियामध्ये सापडलं होतं नाही कोणत्या तरी देशात सापडलं होतं का काहीतरी, आपल्या इंडियामध्ये काश्मीरमध्ये सापडलं. ते काय नाव आहे त्याचं, आपलं ते डिव्हाइस आहे ना, नेटवर्किंग शिकलो आपण, आणि नेटवर्किंग शिकल्यानंतर आपण ISP वगैरे बघितलं होतं, तर स्टारलिंक डिव्हाइस सापडलं होतं. मी मागच्या मुलांना पण दाखवलं होतं फोटो काढून. तर ते हे होते, गुंडे होते, काय म्हणतात त्यांना, आतंकवाद होते वाटतं, ते आतंकवादी होते, ते इथे येऊन ते करत होते. म्हणजे सर स्टारलिंक काय, तर स्टारलिंक एक डिव्हाइस आहे वायफाय डिव्हाइस सारखा. ते काय होतं माहिती का, ते सॅटेलाइटला कनेक्ट होतं, डायरेक्ट सॅटेलाइटला कनेक्ट होतं आणि त्याच्या थ्रू ते इंटरनेटला कनेक्ट होतात. कोणती वेबसाईट करतील आणि जी काय हॅकिंग असेल ती प्रक्रिया करतात. म्हणजे त्यांचा सिस्टम दिसतच नाही कोणाला. ते VPN नाही, VPN झाली दुसरी गोष्ट, तीच राहायला सांगायचं. पण इथं डायरेक्ट सॅटेलाइटला सांगतात, जेणेकरून ट्रॅक करणं कठीण होऊन जातं. IP ॲड्रेस सॅटेलाइटला जातात, ऍक्टिव्हिटी समजत नाही की कोण होतं. स्टारलिंक असं डिव्हाइस आहे, म्हणजे कोणता ISP वगैरे मध्ये काम करत नाही आणि आपल्या डिव्हाइसचं नाव पण जात नाही सॅटेलाइटला. जसं नेटवर्क लेअर तुम्ही शिकणार तसं समजेल. आता पुढचा टॉपिक नेटवर्क लेअरचा आहे, ठीक आहे. मग ते डिव्हाइस सापडले होते स्टारलिंकचे. तुम्ही बघा इकडेच भरपूर महाग येते आणि आपल्या इंडियामध्ये बॅन येते घेण्याचं. जर का तुम्ही कधी घेतात किंवा मागवतात तर तुम्हाला लवकरच पोलीस उचलून घेऊन जाईल, जर का माहिती झालं कोणाला. तर हे कोणी बनवलेले आहे स्टारलिंक, इसको कौन नहीं पहचानता, ठीक है. तो इन्होंने बनाया हो, ये तो पूरे इंडस्ट्री को खा जाएंगे कुछ दिन में, और मैं बहुत बड़ा फैन है उनका, उनकी मोटिवेशन लेता हूँ मैं, ठीक आहे. तर बघा त्यांनी बनवलेलं आहे, काय नाव आहे ते, एलन मस्क त्यांचं नाव आहे, ते नाही ते, त्यांची काहीतरी कंपनीचं नाव आहे काय, टेस्ला कंपनी नाही, टेस्ला तर गाडीची आहे बाबा, स्पेस स्पेस एक्स कंपनीने बनवलेलं हे जे डिव्हाइस आहे, हे बघा, हे पूर्ण मटेरियल त्यासोबत, हे इंटरनेट थ्रू आपल्याला इंटरनेटशी कनेक्ट करतं. त्याची स्पीड पण छान असते आणि तो इंटरनेट कॅच करतो डायरेक्ट सॅटेलाइटकडनं, ठीक आहे. आणि याचं इंटरनेट जर का तुम्ही घेतात आणि जी पण ऍक्टिव्हिटी करणार तर तुम्ही दिसणारच नाही कोणाला की तुम्ही करता काय इंटरनेटवरती, तुम्हाला अट्रॅक्ट करणं कठीण. तुम्ही टाका, तुम्ही बरोबर ना, तुम्ही टाका ChatGPT की स्टारलिंक पासून घेतलेल्या इंटरनेटवरती कधी आपण काय ऍक्टिव्हिटी केली तर ती ऍक्टिव्हिटी आपली ट्रॅक होते का, तर ती ऍक्टिव्हिटी आपली ट्रॅक होऊ शकते का. समजा मी काही क्राईम केलं त्याच्यावरून स्टारलिंकचा, तर ते ट्रॅक नाही होत, म्हणून ते बॅन आहे तिथं. कारण की ISP वाले काय करतील, मग ISP काय करतं माहिती का, बघा, जेव्हा आपण जिओचं नेट चालवतो तर आपलं पहिला जे काही इन्फॉर्मेशन आहे ती, त्या इन्फॉर्मेशनमध्ये आपला मोबाईलची इन्फॉर्मेशन पण असते की तुमचा मोबाईल कोणता आहे, तुमच्या कंपनीचा आहे, काय कोड आहे त्याचा, ठीक आहे. तर ती इन्फॉर्मेशन ISP त्यांच्याकडे स्वतःकडे ठेवून देतं आणि ती आपली जी महत्त्वाची माहिती आहे, जी दुसऱ्या गोष्टीची, ती दुसरीकडे ठेवते. म्हणजे त्यांच्याकडे पूर्ण रेकॉर्ड असतो आपला की कोणत्या डिव्हाइसनी काय केव्हा कुठे कसं पाठवलं, जे तुमचे ISP आहे. आणि जेव्हा स्टारलिंकची गोष्ट येते ना, स्टारलिंककडे ISP वेस्पी नसतं, ती डिव्हाइस तुम्ही कुठे घ्या, जंगलात जरी गेले तर कोणत्या सॅटेलाइट सोबत कनेक्ट होतो आणि डायरेक्ट इंटरनेट प्रोव्हाइड करतो. त्याची स्पीड पण भरपूर छान असते. स्टारलिंक सर्च करा, जाणून घ्या, काहीतरी युनिक शिका, ओल्ड नका राहू, ठीक आहे. चला पुढे कुठं होतो आपण, तो मॅक, ठीक आहे. मी याची काही एक इन्फॉर्मेशन पाठवेल जर का समजत नसेल तर, ठीक आहे. डायरेक्टरी ॲक्सेस हे ते नियम आहेत जे आपण सिस्टममध्ये घुसल्यानंतर त्यांना ऑथॉरिटी देतो की बघा ही ऑथॉरिटी द्यायची का तुला, तर ही ऑथॉरिटी घे. तू तुझं आतापर्यंत ऑथेंटिकेशन केल्यानंतर तुझी ऑथॉरिटी काय होती ॲपची, जर का तू हा ॲप्लिकेशन आहे कॅमेऱ्याचा, तर तुला कोणती ऑथॉरिटी दिली पाहिजे, ही ऑथॉरिटी तुला भेटेल, ती ऑथॉरिटी तुला भेटेल, ही ऑथॉरिटी असेल, ठीक आहे. ज्याच्यामध्ये 5G ठरवतो समजा मोबाईलमध्ये परमिशनसाठी, आणि हे रोल बेस्ड ॲक्सेस कंट्रोल. आता काही रोल बेस्ड ॲक्सेस कंट्रोल असतात आणि ही बी सिक्युअर असते. कसं असतं बघा, परमिशन आर टायड टू युजर
organizational rule simplifying access management, use large enterprise and collaborative online tools. रूल बाय सेट म्हणजेच एक ॲक्टिव्हिटी असते, ह्याच्यामध्ये दोन असतात, ह्याच्या मागे भरपूर मोठी थेरी आणि शिकायसारखं याच्यातच आहे. इंजिनिअरिंगमध्ये तुमचं डोकं खाऊन घेणे, जर का तुम्ही आतापासून थोडासा अभ्यास करून घेता येतात तर चांगली गोष्ट आहे. जे मुलं कम्प्युटर करतायत तर याचं भरपूर आहे तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये, तर तुम्ही आतापासून शिकून घेणार तर चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. आता मी पुन्हा एक्सप्लेन नाही करते बरं का तुम्हाला, मला पण नाही माहिती म्हणजे डीपली त्याच्यामध्ये, एवढं तुम्ही स्वतः घेऊ शकतात की हे कसं आहे, कसं काम करतं. त्याच्यावर भरपूर एक व्हिडिओ पाठवून देईल तुम्हाला. त्याचं काम काय बघा, एखादं ॲप्लिकेशन आहे. हां, समजा मी आता इथं गेलो स्कूलमध्ये, ठीक आहे. आता स्कूलमध्ये जागा रिक्वायरमेंट होती टीचरची खाली, तर जेव्हा मी टीचरची रिक्वायरमेंटसाठी गेलो, आयडेंटिफाय झालो, ऑथेंटिकेशन झालं आणि ऑथरायझेशनमध्ये मला रूल बेस्ड जॉब भेटेल. रूल बेस्ड म्हणजे टीचरला काय ऑथॉरिटी असते ती ऑथॉरिटी भेटते. त्याच्या पहिलेच फिक्स केलेल्या असायच्या, फिक्स केलेल्या असतात की ह्या व्यक्तीला ह्या ऑथॉरिटी फिक्स आहेत. आता एखाद्या टीचरला फिक्स असतं ना, ती जर का तो कधी कम्प्युटर टीचर असेल तर त्याला कम्प्युटर लॅबमध्ये सगळे काम असेल आणि तो कम्प्युटरचे सगळे पैसे देणार, ही त्याची ऑथॉरिटी आहे. जर का कोणी व्यक्ती भविष्यात तरी येतो पण तर त्याला हेच भेटलं पाहिजे, ह्या नावाचा व्यक्ती. ते ह्या सिस्टममध्ये ती सगळी प्रोग्रामिंग असते, ते सगळे टूल्स असतात त्याच्यामध्ये ऑलरेडी फिक्स केलेले असतात. समजते तुम्हाला? जर का एखादा स्टुडंट येतो तर स्टुडंटला काय ऑथॉरिटी असते की तो फक्त प्रेझेंटली पाहू शकतो, चेंज करू शकत नाही. चेंज करण्याची ऑथॉरिटी कोणाला? टीचरला. तर टीचरला काय काय असेल, पाहू पण शकतो, चेंज पण करू शकतो, राईट पण करू शकतो. मग ह्या सगळ्या परमिशन त्याला भेटल्या पाहिजे. मग ह्या परमिशन या सिस्टममध्ये ऑलरेडी अशा बुकमधून लिहिलेल्या असतात आणि तो व्यक्ती किंवा तो युजर केव्हाही येतो तर त्याला ह्या ऑथेंटिकेशन त्या सगळ्या परमिशन आधीच भेटून जातात, आधीच भेटतात. तर याच्यात ते आरबॅकमध्ये येतं आणि ते सिस्टममध्ये काम करतात. ते याच्या मागे तुम्ही जर का केलं तर याच्या मागे भरपूर थिअरी आहे, तर तुम्ही जर का केली तुम्हाला एक व्हिडिओ पाठवून देईन, तुम्ही थोडक्यात पाहून घ्या. आजचं लेक्चर एवढंच होतं. आज समजलं असेल तर लिहून घ्या, मी पाठवून देतो तुम्हाला, पाठवलेलं वाटतं झालं. त्यानंतर आपण पुढचा टॉपिक घेणार आहे उद्याच्या दिवशी, नेटवर्किंग. याच्यात लेअर बघू आपण. नेटवर्किंग लेअर, फायरवॉल झालेला आहे, आयलॅस झालेले आहे, आयपीएस झालेले आहे, व्हीपीएन तर झालेला आहे. व्हीपीएन पण तुम्हाला माहिती आहे, भरपूर दिवस झाले मी शिकवून सांगलं तुम्हाला. आता याच्या वेळेस अजून एक्सप्लेन करायचं असेल तरी बी सांगून देईन किंवा एक व्हिडिओ टाकून देईन टेलिग्रामला. सिस्टम हार्डनिंग, पॅचेस, अपडेट, सिक्युअर कॉन्फिगरेशन हे बघू. बॅकअप रिकव्हरी कशी करतात, सिक्युरिटी पॉलिसी प्रोसिजर काय आहे. नंतर मग तिसऱ्या मॉड्यूलकडे जाणार. तिसऱ्या मॉड्यूलकडे गेले तर आपला एक आहे, मग कुठे गेलं रे बाबा, कुठे गेलं, हाँ ये है तुम्हारा टॉपिक जिसमें तुमको मजा आने वाला है, हॅकिंग सिक्युरिटी टूल्स. इसमें ही तो मजा है सर. टर्मक्स मध्येच करू आपण, काही टेन्शन नाही. हां केलं ना, कॅलिनेस वायर शर्ट का तू याच्यात. कॉंग्रॅच्युलेशन ऋतिकला. ऋतिकने वायर शार्क टर्मक्समध्ये चालू करून दिलेली आहे. वायर शार्क असं टूल आहे जे नेटवर्क कॅप्चरसाठी यूज केलं जातं आणि त्याच्यावर भरपूर क्वेश्चन आलेले आहेत. तुमच्याकडे जर का थोडासा टाइम असेल ना, थोडासा 5-10 मिनिटाचा, तर आपण ते क्वेश्चन घेऊन घेऊ जे पेपरला येणार आहे तुम्हाला. काय वाटतं तुम्हाला, जे आज मी शिकवलं. एच 22 काढावा कसं काय नाही म्हणतोस, सगळ्याचं नाव म्हणताय ना. ठीक आहे चालेल मग. ठीक आहे, कुठे गेले ते क्वेश्चन, थोडासा वेळ लागेल. माझा मोबाईल हा का, 6 तासासाठी मोबाईलवरती. वा रे, नेट जिओ आहे सारखा आहे ना. आपण करू ना. मी मोबाईलवरती ट्राय नाही केलं आहे, कम्प्युटरवरती केलेलं आहे ट्राय. 2 मिनटं मुलांना मी लगेच देतो तुम्हाला काढून प्रश्न. 2 मिनटं वेट करायचं फक्त. सायबर सिक्युरिटी प्रेफरन्स काय म्हणतो, तुला टाकू का? ठीक आहे थांब, तुला सांगतो. मी त्याच्यावर प्रश्न केले होते रे, महत्त्वाचे प्रश्न काढून ठेवले होते. हे भेटले मला. ज्यांनी प्रश्न केले तर
तुम्हाला पेपरला अवघड जाणार नाही. काही प्रश्न असेल तर कमेंटला टाकून द्या, मी वाचून घेतो. तोपर्यंत मी शोधतोय हे. अकरा क्वेश्चन आहेत. तो चलो शुरू करते हैं. किधर है? बहुत कॉल आ जाते हैं मुझे. डायरेक्ट ग्रुपला टाकतो ना मग. तो देखो मैंने भेज दिया, ये आ गया हमारे क्वेश्चंस. वाओ, आज के टॉपिक के बस है. देखा कितने क्वेश्चन आए तो पेपर में. ये पिछले साल के जिन्होंने पिछले साल एग्जाम दिए ना बच्चों ने. नाही रे, भरपूर क्वेश्चन आहेत. हे एवढ्या टॉपिकवर काढून दिले. जर काही एक एक दिलं ना तुम्हाला तर चांगल्या पद्धतीने समजेल म्हणून. हाँ टॉपिक वाइज. आ जाओ 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 आ जाओ. ओके, विसरून गेलो मी. कॉपीच विसरून गेलो. काही खरं नाही. तुझ्यासोबत राहून आता काय करणार. ठीक आहे चला. दो मिनिट के लिए लेक्चर स्टॉप कर देते हैं. तर बघा मुलांना एक क्वेश्चन आहेत. विच प्रोटोकॉल इज नो फॉर प्रोव्हाइडिंग रिलेबल ऑर्डर अँड एरर चेकेड डिलिव्हर डाटा. कोणता प्रोटोकॉल. आता हे इंटरनेटवर पाहायचं नाही, मी स्वतः सांगेल तुम्हाला, काही टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. कोणता प्रोटोकॉल. प्रोटोकॉल काय आहे, त्या गाड्या ज्या आपल्या काय करतात, डाटा वाहतात इंटरनेटवरती सिक्युरिटी सोबत, चांगली सिक्युरिटी घेऊन. मग कोणता येईल याच्यामध्ये, सगळ्यात चांगली सिक्युरिटी प्रोव्हाइड करतात रिलेबल डाटा ऑर्डरमध्ये. अँड इरर चेक करतात डिलिव्हरी करताना डाटाची. एखादा पॅकेट पाठवत आहे तर एखादं पॅकेट ह्या नेटवर्कला गेलं आणि एक पॅकेट इथं इंटरनेटमध्येच लॉस होऊन गेलं, करप्ट होऊन गेलं आणि याच्यापर्यंत कधी मेसेज आला नाही, तर प्रोटोकॉल काय करतो, दुसरा प्रोटोकॉल लगेच दुसरी रिक्वेस्ट पाठवतो की हा मेसेज, हा पॅकेट असं तो झालेला आहे, तुम्ही परत पाठवा. तो पॅकेट परत जातो. तर ही पूर्ण काळजी घेतो प्रोटोकॉल. तर प्रोटोकॉल काळजी घेतो. तर प्रोटोकॉल कोणती काळजी घेतो, तर सगळ्यात चांगला प्रोटोकॉल आणि एकदम सिक्युअर TCP. UDP गेमिंगसाठी. काही पॅकेट हरवले जरी मधात, चला पुढे, आपली पंढरपूरची यात्रा पुढे चालली जाते. मागचा एखादा पॅकेट राहिला तर त्याला परत मागवलं जात नाही. ICMP ईमेलसाठी वापरला जातो. त्याच्यामध्ये पण कधी एखादा पॅकेट राहून जातो तो परत एक पॅकेट रिटर्न मागवतो. आणि ती रिटर्न मागवण्याची ती प्रक्रिया असते ना, समज हा पॅकेट आहे आणि हा पॅकेट मध्येच लॉस झाला, तर ही मध्येच लॉस झाल्यानंतर जो पॅकेट इथून पाठवला जाईल आणि हे जे मेसेज त्या प्रोटोकॉलमध्ये पाठवला जाईल ना, दॅट इज ICMP ठरते ना. आता ही रिक्वेस्ट पाठवण्यासाठी तर काहीतरी प्रोटोकॉल लागेल ना, तर हा प्रोटोकॉल हा तयार होऊन जातो ICMPचा. आणि त्या ICMPच्या प्रोटोकॉलमध्ये मग नंतर परत TCPचा. कळलं असेल तुम्हाला. ठीक आहे. ईमेलसाठी पण यूज होतो तो ARP. मग याचा आन्सर काय मुलांनो, बघून घ्या, रट्टा मारून घ्या, जेणेकरून जे मुलं ज्यांना समजतच नाही आणि ज्यांनी लेक्चरच केले नाही तर त्यांनी रट्टा मारून घ्या TCP. बाकीच्यांनी ज्यांनी लेक्चर केले त्यांना माहिती आहे, सॉरी TCP आहे, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. ठीक आहे. आता सर तुम्ही SYN काय आहे हा मला समजवलेलं होतं की सर एक सारख्या रिक्वेस्ट की तू जागा आहेस का, तू अवेलेबल आहेस का माझ्यासाठी, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे, सर्वरची गोष्ट करतोय. ठीक आहे. तर त्या सर्वरला आपण रिक्वेस्ट पाठवतो ना SYN. तर ते सर तो मेसेज आहे, तो सिंक्रोनाइज मेसेज. आणि त्या मेसेज पाठवल्यानंतर तो सर्व्हरशी आपण एक संवाद साधतो की तू अवेलेबल आहेस का. मग याच्यात काय सांगितलंय, SYN फ्लूड अटॅक एम टू encrypted all file on system, steal user credential, overload a server without connection request, redirect traffic to fake website. SYN चा अटॅक, फ्लूड अटॅक केव्हा केला जाईल. फ्लूड म्हणजे हे SYN एकदम फ्लटिंग करायची नेटवर्कवरती. ठीक आहे. नेटवर्कवरती SYN पॅकेट भरपूर पाठवायचे, तर ते इन्क्रिप्ट करण्यासाठी करतील का सिस्टमला. स्टील म्हणजे ते डाटा चोरी करण्यासाठी करतील का ओव्हरलोड सर्व्हर विथ कनेक्शन रिक्वेस्ट हे असेल का रिडायरेक्ट ट्रॅफिक टू फेक वेबसाईट. रीड म्हणजे याचा अर्थ झाला की दुसऱ्या वेबसाईटवर पाठवणं, याचा असं झाला की सर्व्हरला डाऊन करायचं, याचा अर्थ झाला डाटा चोरी करायचा, आणि याचा अर्थ झाला सिक्युअर करायचं सिस्टमला. म्हणजे इन्क्रिप्ट म्हणजे रॅन्झमवेअरचं काम काय होतं. SYN कासाठी पाठवतो आपण. चला कुठे तुम्ही, जेवढं तर मी शिकवलं होतं तुम्हाला पण एक वेळेस बघून घ्यावं.
काय म्हणतात मुलं तर चेतन टॅक्सी येईन ना, चेतन बरोबर सांगतोय. प्लीज तुमच्यावरती मला भरपूर विश्वास आहे. बाकीच्या मुलांना, आपली मागची मंडळी, जे काही आन्सर असेल ते द्या, नसेल जमत तरी प्लीज तुमच्या काय करायचं आता, तुम्ही आन्सर द्या, तुमच्यासाठी आहे ना मी तर. या थँक्यू आनंद पेटकर, थँक्यू बेटा, आन्सर दिलंस तू. ठीक आहे. हां, तर मग काय, एखाद्या सिस्टमला डीओएस अटॅक का करतो आपण? डीओएस अटॅक आहे ना, ते एसआयएन पॅकेट पाठवलं म्हणजे डीओएस अटॅक. एखाद्या सिस्टमला सध्यासाठी बंद करायचं आहे, अवेलेबल करायचं आहे, त्याला ओव्हरलोड करून टाकायचं आहे, ते काय येईल तर मग ऑप्शन द्यायचं. सायबर सिक्युरिटी शिकतोय ना आपण, सायबर सिक्युरिटीचे क्वेश्चन येतील ना. सिक्युरिटी कसं काय करताय तुम्ही, इन्क्रिप्ट कसं काय करताय. हां, आता जर का इथं जर का रॅन्झमवेअर अटॅक कधी विचारलं असतं तर हे ऑप्शन आलेलं असतं. कोणतं? कारण की इन्क्रिप्ट ऑल फाईल ऑन सिस्टम काय करेल, रॅन्झमवेअर अकाउंट, रॅन्झम मालवेअर जर का अकाउंटमध्ये गेला तर तो काय करेल, महत्त्वाच्या फाईल काय करेल, इन्क्रिप्ट करून टाकेल, म्हणजे त्यांना लॉक लावून टाकेल आणि सांगेल की पैसे दे तेव्हा सोडवेल. तर काय इन्क्रिप्ट करणं फाईल सिस्टमच्या, त्यासाठी पैशासाठी किंवा रॅन्झमवेअर जर राहिला असतं, कारण की तो एक अमाऊंट मांडण्यासाठी. मग त्याच्या आणि स्टील इन्फॉर्मेशन याच्यात काय आलं असतं, याच्यात पण काय टाकलं असेल. हा, स्पायवेअर, बरोबर बरोबर की नाही. स्पायवेअर काय करतो, आपली इन्फॉर्मेशन चोरी करतो. आपल्या आता स्टील युजर क्रेडेन्शियल इन्फॉर्मेशन पण घेईल ना. मग हे स्पायवेअर जर का राहिलं असतं तर हे त्याचा आन्सर राहिलं असतं. रिडायरेक्ट ट्रॅफिक टू फेक. आता याच्यामध्ये कोणता अटॅक येतो बघा तुमचा, ती फिशिंग नव्हती का, डीएनएस स्पूफिंग म्हणजे मोबाईल नंबर चेंज करून टाकायचा. जसं समजा रीतीच्या मोबाईलच्या नंबरमध्ये त्याच्या वडिलांचा नंबर कधी सेव्ह असेल तर त्याच्या वडिलाच्या नावाने त्याच्या पप्पाचा जो नंबर सेव्ह आहे तिथं त्याचा पप्पाचा नंबर काढून त्याच्या एखाद्या मित्राचा नंबर लावून द्यायचा, अशा व्यक्तीचा नंबर लावून द्यायचा जो व्यक्ती त्याला ओळखत नाही भाऊ. आणि हा काय करेल, मग त्याच्या वडिलांचं नाव सर्च करेल आणि कॉल कोणाला जाईल, मग कॉल कोणाला जाईल. हा आहे ना, ठीक आहे. मग कॉल चुकीचं महिला झाला. डीएनएस स्पूफिंग, डीएनएस काय तर हे सगळी फोनबुक होती ना. डीएनएस प्रत्येक वेबसाईटचा ऍड्रेस कोणाकडे, आयपी ऍड्रेस कोणाकडे, डीएनएस कडे आहे. जर तिथून जर का तो आयपी ऍड्रेस चेंज झाला, नंबर चेंज झाला तर काय होईल, चुकीच्या ऍड्रेस वरती जातील ना सगळेजण. मग इथं काय होतंय या ऑप्शन मध्ये बघा, रिडायरेक्ट ट्रॅफिक टू फेक वेबसाईट, म्हणजे एक ओरिजिनल वेबसाईट सोडून सगळ्या ट्रॅफिकला वेगळ्या फेक वेबसाईटला रिडायरेक्ट केलं जाईल, आहे ना. जे मी तुम्हाला सांगितलं, समजा ही ओरिजिनल बँकेची लिस्ट असेल तर ह्याच्यात इथं असतं, काय असतं इथं, नाही रे कोणता, डीएनएस स्पूफिंग. ठीक आहे, डीएनएस स्पूफिंग सारखे अटॅक आपण डीएनएस स्पूफिंग सारख्या अटॅक मध्ये होतात. जेव्हा एखाद्या डीएनएस सिस्टम मधून कधी एखादा आयपी ऍड्रेस हटवून तर त्याला डीएनएस स्पूफिंग म्हणतात. तुम्ही शिकवून मी कसं करतात तर तुमच्या सिस्टम मध्ये शिकवेल मी. आता बघा, तुम्ही जे गुगलच्या वेबसाईटला रेग्युलर जातात आणि तुमच्या गुगलचा आयपी ऍड्रेस तुमच्या मोबाईलमध्ये कॅच फाईल असेल ना, ती मेमरी आपली कॅचे मेमरी आपण तिला म्हणतो रॅम म्हणतो, है ना. चेतनने भरपूर प्रश्न केले त्यावर मागच्या वेळेस. तर ती मेमरीमध्ये तर आयपी ऍड्रेस होतं. तर का मी ते सिस्टममध्ये जाऊन ती जो आयपी ऍड्रेस आहे ना गुगलचा तो चेंज करून जर माझ्या वेबसाईटचा आयपी ऍड्रेस टाकला ना, तेव्हा पण तुम्ही गुगल ओपन करायला जाणार ना, तुम्ही माझ्या वेबसाईटला व्हिजिट करून देणार. समजतंय का बोललेलं? तुम्ही म्हणणार हे असं काय होतंय, समजतंय नाही, नाही का, नीट बघा. जेव्हा पण तुम्ही त्या वेबसाईटवरती जाण्याचा प्रयत्न करा, एक तर ती वेबसाईट ओपनच होणार आणि जर काय आयपी ऍड्रेस चेंज केला मी तर किंवा तुम्ही चुकीच्या वेबसाईटवरती रिडायरेक्ट होणार. मग इथं कोणता अटॅक आहे, मग स्पूफिंग आपण तिला म्हणतो, डीएनएस स्पूफिंग. हा की तुम्हाला समजलं असेल आणि याचा आन्सर काय आहे आणि तिन्ही ऑप्शन त्याच्यात होते, हे पण समजलं असेल. व्हॉट डज द कमांड रिझल्ट, सर आम्ही इथं काही यूज केलं आणि रिझल्ट काय असतं, तर कमांड आहे, तुम्हाला ट्राय करून दाखवतो मी. आहे का वेळ आहे का, 9:19 झाले, 9:30 झाले. वाचून घ्या स्वतः, पटापट सांगून देऊ. चला मी पटापट सांगून देतो. तो इसका आंसर बच्चों ने भी डाल दिया शायद ना. ट्रेस द रूट पैकेट, टेक अ डेस्टिनेशन, डिस्प्ले नेटवर्क इंटरफेस कॉन्फ़िगरेशन, रिजॉल्व डोमेन नेम टू आईपी एड्रेस, चेक डिस्क यूजेस.
हा तर काही येणार नाही. रिझॉल्व डोमेन नेम, आयपी ॲड्रेस नाही. ट्रेस करणं, काय करणं? ट्रेस करणं. कोणाला? ट्रेस द रूट पॅकेट द टू डेस्टिनेशन. म्हणजे मीच गुगलच्या सर्व्हरपर्यंत, हा सर्व्हर इथं आहे, तर गुगलच्या सर्व्हर पर्यंत पोहोचण्यासाठी माझे पॅकेट कुठे कुठे असतं, कोणत्या कोणत्या रूट थ्रू जातं, हा रूट नाही का तो ट्रॅक करतो. म्हणजेच मी जेव्हा आयपी ॲड्रेस वेबसाईट क्लिक करेल तर माझा पॅकेट जातील ह्या इथं, मग इथं, मग ह्या टावरकडे, मग ह्या टावरकडे, मग नंतर जाईल सर्व्हरकडे. मग हे सगळे हे मध्ये जे डिव्हाइस लागले ना, यांची आयपी ॲड्रेस तर माहिती पाहिजे मला, की बघ तू माझा पॅकेट घेतलं होतं ना, थांबतो बरं, मला तुझा ॲड्रेस दे. मग मी ट्रेस करेल की माझा पॅकेट कुठे कुठे जाता आहे, कोणकोणत्या नेटवर्क थ्रू जात आहे, तर मी ट्रेस करेल. ते हे ट्रेझट कमांडचा यूज केला जातो. तुम्हाला लाईव्ह करून दाखवेल. तुम्ही ट्रेझट लाईव्ह करून बघू शकता टर्म्समध्ये, जर का तुम्हाला टूल माहिती आहे, तुम्हाला जर का बघायचं आहे, तुम्हाला जर का वाटतंय समजा नेटवर्कमध्ये काही गडबड आहे बा, कोणतं तरी हॅकर आपली इन्फॉर्मेशन पाहतोय आणि आपलं राउटर हॅक झालेलं आहे, तर कसं चेक करणार? तुम्ही ट्रेझट कमांड यूज करायची, त्या वेबसाईटला क्लिक करायचं, जी पण वेबसाईट, आणि ट्रेझट नाव टाकायचं, वेबसाईटचं नाव टाकायचं, सगळं इंटरफेस ब्लॅक स्क्रीनमध्ये येऊन जातो समोर, सगळे आयपी ॲड्रेस दिसतात, कोणत्या कोणत्या आयपी ॲड्रेस थ्रू आपला ट्रेस करता तुम्ही की आपण कोणकोणत्या नेटवर्क थ्रू जातोय पॅकेट. तुम्ही बघा, जर तुम्हाला असं वाटतं की सबिशियस आहे, हा ऍक्टिव्हिटी इथं जास्त वेळ घेतोय बा, या राउटरला जास्त वेळ घेतला होता, तिथं वेळ दिसतं, मग तुम्ही सांगू शकता, त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकता. बघू शकता तुम्ही की इथं कोण आहे, हा फेक नाही म्हणून. नेटवर्क चेक करण्यासाठी, नेटवर्कसाठी आपण यूज करतो. तर पुढे ट्रेझट कमांड काय माहिती, याचं ऑप्शन काय आहे मुलांना? फर्स्ट नेम ना, ट्रेस द रूट पॅकेट, रूट पॅकेटला रूट करू ना, पॅकेटचं तुम्हाला शिकवलं ना मी, बाकीचे मुलं पडून गेला, आता काय करायचं? विच ऑफ द फॉलोइंग इज एसेन्शियल नेटवर्क कमांड चेकिंग कनेक्टिव्हिटी. जर का मला कनेक्टिव्हिटी चेक करायचं, आपण हा रीतिका शिकवलं, रीतीला माहिती. जर का तुम्हाला मोबाईलमध्ये रिचार्ज टाकला आणि तुम्ही चेक करणार की तुमच्या ज्या रिचार्ज आला की नाही, तुम्ही काय करा माहिती का? पहिले गुगलमध्ये जाणार आणि चेक करणार की बाबा वेबसाईट चालते का, किंवा यूट्यूब ओपन करणार, किंवा टिकटॉक, इंस्टाग्राम ओपन करणार आणि बघणार रील्स चालताय का. जसं की ते इंटरनेट राहतो म्हणा, हा रिचार्ज. तसंच बाकीचे क्वेश्चन करून घ्या तुम्ही. 11 क्वेश्चन येते, ठीक आहे. एका बी क्वेश्चन मध्ये काही प्रॉब्लेम येतो, समजत नाही, कळत नाही, तर मला सांगा, मी करून देईन, ठीक आहे. बरं करायचं मग आता सांगा. स्टफ टीव्ही बोल रहा है, नहीं बोले अभी, ठीक आहे. गुड नाईट सगळ्यांना. काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये टाका. आजच्या नोट्स कम्प्लीट करा. आज जरा माझं टॉपिक शिकवला मी तुम्हाला आणि पेशंट बनले, ठीक आहे. गुड नाईट. मला नोट्स सगळ्यांना कम्प्लीट हव्या. आता मला काय करा, नोट्सचे फोटो टाकून द्या, कसं लिहिते तुम्ही मला लिहिते बघू द्या, चालेल ना? करा मस्त लिहिलं, ओके. रोहित पाठवलं पाहिजे, अनंतने पाठवलं पाहिजे, ठीक आहे. प्रांजलने क्लिअर झाली ना, प्रांजलला घ्यायची आहे, ठीक आहे. तर सगळ्यांनी मला नोट्स पाठवायची. गुड नाईट.